कन्या प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज खूप पवित्र संधी आहे आपल्याकडे. आपण श्री चैतन्य महाप्रभूंवर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. भागवतात पहिल्या स्कंधात 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय की समुद्रामध्ये लाटा जितके असतात तितके भगवंतांचे अवतार आहेत आणि अशा असंख्य अवतारांना आपण कसे जाणू शकतो. पण त्यातून जे प्रमुख अवतार आहेत, कमीत कमी ज्यांचा उल्लेख शास्त्रांमध्ये स्पष्टपणे दिला आहे, त्यांना तरी आपण जाणू शकतो. यामध्ये येतात श्रीकृष्ण स्वतः अवतारी, रामचंद्र, वामनदेव, परशुराम, नरसिंह, मत्स्य इत्यादी. पण एक अवतार तसे आहेत जे प्रल्हाद महाराजांच्या शब्दात छन्न अवतार आहेत. किंवा एका प्रार्थनेमध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात, परमेश्वरला उद्देशून म्हणतात, तुम्ही त्रियुगी आहात. तुम्ही केवळ सत्य, त्रेता आणि द्वापर या 3च युगांमध्ये येता आणि कलियुगामध्ये तुम्ही आवरण असलेल्या अवतारात येता. स्पष्टपणे लोकांना दिसून येत नाही की तुम्ही ते अवतार आहात. तर आधीच असंख्य अवतार आहेत आणि त्या असंख्य अवतारातून आपण अधिकांश अवतारांना जाणत नाहीत. आणि त्यामध्ये पण जर त्या अवतारांनी स्वतःला जर आवरण करून घेतलं तर विचार करा, आपण त्या अवताराला कसं जाणू शकतो. म्हणून ज्या भक्तांना श्रीकृष्णांचे हे अवतार सगळ्यात दयाळू अवतार, श्रीकृष्ण चैतन्य प्रभू दया करो मोरे, तोमा बिना के दयालू जगत संसारे, तुमच्याशिवाय एवढे कृपाळू कोण आहेत. या अवताराला जाणण्यासाठी तुम्ही विचार करू शकता आपलं किती मोठं सौभाग्य आहे. जे सर्वात कृपाळू अवतार आहेत तेच जर लोकांना माहिती नाहीयेत, तर मग लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो आध्यात्मिक प्रगतीची. पण आज या कार्यक्रमामध्ये आपण सर्व उपस्थित आहोत. गौर पौर्णिमा या उत्सवामध्ये भाग घेत आहोत. केवळ आजच्या या उत्सवामध्ये भाग घेणे हेच किती मोठं सौभाग्य आहे. अनेक असंख्य लोक आहेत, त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल काही माहिती नाही. तर म्हणून आपण सर्व खूप सौभाग्यशाली आहोत. ही जाणीव आपल्याला असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे गौर पौर्णिमा हा महोत्सव गौडीय वैष्णवांसाठी खूप महत्वाचा आहे. काही दिवसांपूर्वी एका भक्ताने मला प्रश्न विचारला की श्रीकृष्णांच्या द्वारके लीलेत असं वर्णन केलंय की श्रीकृष्ण रोज देवतांची पूजा करायचे. आणि या भक्तांनी मला प्रश्न विचारला की जर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये वारंवार 7व्या, 8व्या, 9व्या अध्यायामध्ये म्हणतात की देवतांची पूजा ही माझीच पूजा आहे, पण ती अविधीपूर्वक आहे, ती योग्य विधीचं पालन न करताय, तर मग म्हणतायत की तेच श्रीकृष्ण जे भगवद्गीतेमध्ये आपल्याला म्हणतायत असं नका करू. प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात, देवतांची पूजा करणं म्हणजे परमेश्वराच्या अधिकाऱ्यांना, देवतांना लाच देणे. आणि कुठल्याही सरकारी कार्यालयात आपण जर आपल्या कामाच्या विचारपुसीसाठी गेलो आणि जर आपण तिथे कोणाला लाच दिली तर नक्कीच त्याला योग्य मानलं जातं. तसंच वैदिक संस्कृती अनुसार परमेश्वराचे जे भक्त आहेत ते असं विचार करतात की जर परमेश्वराने या सर्व अधिकाऱ्यांना नेमलंय तर मग त्यांची वेगळी पूजा करणं हे एका लाचीसारखं आहे. तर या भक्ताने विचारलं की असं श्रीकृष्ण का करतात. मग त्याचं उत्तर हे आहे की श्रीकृष्ण जरी परम पुरुषोत्तम पूर्ण भगवंत असले तरी पण मनुष्य लीलेत आहेत. आणि त्यामुळे त्यांनी अनेक अशा गोष्टी केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची द्वारका लीला. द्वारके लीलेमध्ये ते एका राजाची भूमिका पण करतायत, एका पतींची भूमिका करतायत. द्वारके लीलेचा जो एक अध्याय आहे, नारद मुनी जेव्हा तिथे जातात तेव्हा काय काय बघतात त्याच्यावर एक पूर्ण अध्याय आहे 10व्या स्कंदात. त्यामध्ये आपण बघू शकता नारद मुनींनी काही काही महलांमध्ये बघितलं की श्रीकृष्ण आपल्या मुलींचं कन्यादान करत होते, लग्नामध्ये त्यांना देत होते. आणि काही काही महलांमध्ये त्यांनी बघितलं की ज्या मुलींचं लग्न झालं होतं त्या मुली माहेरी आल्या होत्या श्रीकृष्णांकडे, तर त्यांना स्वागत करत होते. तर हे
कार्य एका अर्थाने एका पित्यांचं कार्य, एका वडिलांचं कार्य, पण श्रीकृष्ण कारण एक आदर्श मनुष्याची भूमिका करतायत, विशेष द्वारकेमध्ये. तर तिथे गृहस्थाश्रमी व्यक्तींनी कसं वागायचं हे आपल्याला द्वारके लीलेतून श्रीकृष्ण शिकवतात. आणि म्हणून एक आदर्श राजानी कसं वागायला पाहिजे हेही आपल्याला शिकवत आहे. तर वैदिक संस्कृतीमध्ये नृप किंवा राजा याला म्हणतात नरदेव. म्हणजे देवता हे परमेश्वराचे प्रतिनिधी आहेत आणि त्या देवतांचे प्रतिनिधी राजा या जगामध्ये शासन करतात. तर देवता आपल्याला सर्व नियोजन करून देतात, आपल्याला धर्म पालनासाठी जे जे गरजेचं आहे त्याच्यासाठी मदत करतात. तसंच एका राजांचं कर्तव्य तेच आहे की धर्म पालनासाठी आपण आपलं मनुष्य जीवन सार्थक करण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते द्यावं. शिक्षण योग्य असावं, आरोग्य योग्य असावं आणि धर्माचं पालन पण योग्य असावं. तर एक छान आदर्श स्थापित करण्यासाठी एका आदर्श राजाची भूमिका करता करता श्रीकृष्ण देवतांची पूजा करतात. कारण ज्या भगवद्गीतेमध्ये हे सांगितलंय की देवतांची पूजा नका करू, त्याच भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी हेही सांगितलंय की सृष्टीच्या सुरुवातीला मी यज्ञ आणि एक 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 प्रक्रिया स्थापित केली जेणेकरून तुम्ही लोक मनुष्य हे देवतांना काहीतरी आहुती अर्पण करणार आणि देवता प्रतिसाद म्हणून एक कृतज्ञता म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी ज्या काही गरजा लागणार आहेत त्या पुरवतील. तर श्रीकृष्णांनी तेही म्हटलंय 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेत. तर याचा अर्थ की श्रीकृष्ण जरी परमपुरुषोत्तम भगवंत आहेत तरी पण आपल्याला शिकवण्यासाठी एका राजानी कसं असायला पाहिजे याच्यासाठी देवतांची पूजा दररोज द्वारकेमध्ये करत होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वांचे प्रिय आहेत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणायचे? स्वराज्य स्थापित व्हावे ही श्रींची इच्छा आहे. शिवाजी महाराजांनी कधी असं नाही म्हटलं की ही माझी इच्छा आहे, पण नेहमी त्यांनी म्हटलं श्रींची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराचा प्रतिनिधी म्हणून मी हिंदवी स्वराज्य स्थापित करतो. तर हे श्रीकृष्णांकडून आपण शिकू शकतो एक आदर्श राजा कसे असतात. रामचंद्र आहेत. रामचंद्र जेव्हा वनवासात आहेत तेव्हा पंचवटीतून सीता देवींना अपहरण केलं. आणि तो जर अध्याय तुम्ही वाल्मिकी रामायणात वाचला तर रामचंद्र सीतादेवींच्या विरहामध्ये एका वेड्या व्यक्तीसारखे वागतात. प्रभू रामचंद्र झाडांना जाऊन विचारतात तुम्ही सीतांना बघितलं का, हरिणांना विचारतात तुम्ही सीतादेवींना बघितलं का, 4 दिशांना विचारतात तुम्ही सीतादेवींना बघितलं का. आणि ते जर तुम्ही वर्णन वाचलं वाल्मिकी रामायणात तर तुम्हाला वाटेल की हे प्रभू रामचंद्र आहेत की हे कोणी दुसरे व्यक्ती आहेत. आपल्या पत्नींच्या वियोगात एवढे कसे काय वेड्यासारखं बोलू शकतात. पण हेच तर गोष्ट आपल्याला समजण्यासाठी महत्वाची आहे की आपण जेव्हा शास्त्र वाचतो तेव्हा शास्त्राला वाचण्याची शक्ती आपल्याला आचार्यांच्या तात्पर्यातून किंवा आचार्यांच्या वैयक्तिक संघातून प्राप्त होते. तर जर आपण गुरूंकडून जर श्रवण करत असू तर मग शास्त्रातले असे वेगवेगळे जे संशय किंवा एक प्रकारचा भ्रम निर्माण करणारे असे जे प्रसंग आहेत ते आपल्याला आचार्य समजून सांगतात. तर का असं सांगतायत? कलियुगातल्या व्यक्तींना, कलियुगातल्या वैवाहिक जीवन जगणाऱ्या लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की जेव्हा आपण विवाह करतो तेव्हा एकमेकांची जबाबदारी स्वीकारतो. तर विवाहाच्या त्या प्रक्रियेमध्ये अग्नीला साक्षी ठेवून, परमेश्वराला साक्षी ठेवून 7 फेरे घेतात ना पती पत्नी. म्हणजे म्हणतात की दुःखात किंवा सुखात कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण दोघं एकमेकांना आधार देऊ, आपण दोघं एकमेकांना सोबत राहू. तर जर प्रभू रामचंद्रांनी आपलं प्रभुत्व दाखवलं, आपलं भगवत तत्व दाखवलं आणि म्हणाले की नाही मला माहितीये सीतादेवी कुठे आहेत, मी तर वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुना भविष्याणी च भूतानी माम तू वेदन कशन, मी सर्व काही जाणतो. त्या भूमिकेमध्ये ते मनुष्याला वैवाहिक जीवनाची जबाबदारी शिकवू शकणार नाही. म्हणून जर 7 जन्म एकत्र राहायची शपथ घेतलीये वैवाहिक त्या संस्कारात, विवाह संस्कारात, मग जर काही काळासाठी पण पत्नी दिसत नसतील तर त्या पतींना किती शोक व्हायला पाहिजे, किती दुःख व्हायला पाहिजे हे रामचंद्र स्वतःच्या आचरणाने दाखवतायत आपल्याला.
काही दिवसांपूर्वी परमपूज्य राधानाथ महाराजांचं एक प्रवचन मी ऐकत होतो, त्यामध्ये एक छान वाक्य बोलले ते. तर प्रेम म्हणजे काय याच्यावर अनेक लोकांनी वेगवेगळे दृष्टिकोन मांडलेत आणि आजच्या काळात प्रेम याची व्याख्या बरीच बदलली आहे. आपण त्या विषयात जायला नको. पण महाराजांनी एक प्रेम या शब्दाची छान व्याख्या दिली. तर म्हणतात, जेव्हा आपण बळजबरी नसताना जबाबदारी स्वीकारतो त्याला म्हणतात प्रेम. ते इंग्रजीत म्हणाले, रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्सेप्टेड विदाउट फोर्स इज कॉल्ड लव्ह. दोन व्यक्तींमध्ये, भाऊ बहीण, आई वडील, जे काही आहे त्यांच्यामध्ये प्रेम, शिष्य गुरु यांच्यामधलं जर प्रेम असेल, त्या प्रेमाची व्याख्या काय दिली महाराजांनी? म्हणाले, जेव्हा आपण कोणीच बळजबरी नाही करत आहे, कोणी जबरदस्ती नाही करत आहे, कोणी धमकी नाही देत आहे, कोणी आपल्याला मारहाण नाही करत आहे, असा कुठलाही प्रेशर, असा कुठलाही जोर नसताना जेव्हा आपण एका उच्च ध्येयासाठी जबाबदारी स्वीकारतो त्याला म्हणतात प्रेम. तर किती छान व्याख्या आहे ही प्रेमाची. तर प्रभू रामचंद्र त्या काही काळासाठी आपल्या पत्नींची जबाबदारी स्वीकारून आपल्याला दर्शवतायत की वैवाहिक जीवन कसं जगायला पाहिजे. तर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, यद यद आचरती श्रेष्ठस तत्तद एवे इतरो जना. जसे श्रेष्ठ व्यक्ती वागतात तशा प्रकारे इतर जण वागतात. तर साधारण मनुष्याला कोणतरी एक आदर्श लागतात आणि म्हणून जे परम पुरुषोत्तम भगवंत आहे ते प्रभू रामचंद्र आणि प्रभू श्रीकृष्ण यांच्याद्वारे आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवत आहेत. विचार करा, श्रीकृष्णांची ही कृपा नाहीये का की अनंत काळासाठी जी जी लोक कृष्णलीला वाचतील, रामलीला वाचतील आणि असे काही प्रसंग वाचतील आणि तिथे भ्रमित होतील, किंवा सोपं आहे, या भक्तांना तर भ्रम पडला तर त्यांनी मला फोन करून विचारलं आणि त्यांना उत्तर मिळालं. पण साधारण लोक जे बाजारामध्ये पुस्तकं मिळतात, भागवत मिळतं, रामायण मिळतं, महाभारत मिळतं किंवा टेलिव्हिजन सिरियल आहे, त्याच्यामध्ये सगळं काही असतं, ते बघता बघता रामचंद्रांबद्दल आणि श्रीकृष्णांबद्दल काय काय चुकीच्या धारणा घेतील आणि म्हणतील, हे भगवंत जे आपल्या पत्नींसाठी भसाभसा रडतायत ते भगवंत आहेत, त्यांना मी प्रार्थना करू? तर एका अर्थाने श्रीकृष्ण आणि रामचंद्र हे अशा प्रकारचे चुकीचे दृष्टिकोन किंवा गैरसमज गृहीत धरले त्यांनी, हे होणार आहे. पण त्यांच्यासाठी हे महत्वाचं नाहीये की लोक त्यांच्याबद्दल काय गैरसमजुती ठेवतील. श्रीकृष्ण आणि रामचंद्रांसाठी हे महत्वाचं आहे की त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या मुलींना ते आदर्श जीवन जगायला शिकवतायत का आणि स्व आचरणाने एक आदर्श स्थापित करतायत. ते एका उत्कृष्ट शिक्षकाच्या भूमिकेत राम आणि श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत, जरीही लोकांना माझ्याबद्दल गैरसमजुती असू दे, पण योग्य आचरण काय आहे हे शिकवणं माझं कर्तव्य आहे. विचार करा, ही खरी कृपा नाहीये का श्रीकृष्णाची? म्हणून असुरांना मारलं, पूतनेला त्यांनी मुक्ती दिली, ही खरी कृपा नव्हे. खरी कृपा आहे की स्वतःवर आळ सोसून इतरांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हे व्यक्ती नेहमी तयार असतात. आणि म्हणून ते श्रीकृष्ण, तेच रामचंद्र जेव्हा हा निर्धास्त करतात की आता मला आदर्श राजा कसा व्हावा हे नाही शिकवायचं, कारण कलियुगामध्ये राजे किती आहेत. आता मला आदर्श भक्त कसं बनायचं, आपल्याला श्रीकृष्णांना प्रेम कसं करायचंय, परमेश्वराची भक्ती कशी करायची, परमेश्वराची निस्वार्थी सेवा कशी करायची हे शिकवायचंय. तर म्हणून तोच गुण, तीच भावना जेव्हा तेच श्रीकृष्ण, तेच रामचंद्र श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात घेऊन येतात, तेव्हा विचार करा की कितपत एका आदर्श भक्ताचे विचार कसे असावेत, एका आदर्श भक्ताचा दृष्टिकोन कसा असावा हे आपल्याला कसं शिकवतील. तर म्हणून श्रीकृष्णांनी आदर्श राजाने कसं वागावं हे शिकवलं, प्रभू रामचंद्रांनी एक आदर्श पती, एक आदर्श भाऊ, एक आदर्श मुलगा, एक आदर्श वडील म्हणून कसं वागायचं हे शिकवलं. पण मनुष्य जीवनातला एक महत्वाचा भाग आहे जो या दोघांनी नाही शिकवला. आपण पती पण असावं, आपण भाऊ पण असावं, आपण वडील असावं, आपण मुलगा असावं, आपण सगळं काही असावं, आपण एक चांगला नागरिक पण असावं आणि आपली
आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते जर आपण भक्त नसलो तर परिपूर्ण व्यक्तिमत्व नाही. सो हे श्री चैतन्य महाप्रभू आहेत, हे आपल्याला उत्कृष्ट भक्त कसं बनावं हे आपल्याला शिकवतायत. आणि त्या श्री चैतन्य महाप्रभूंच्या भक्तांद्वारे आपल्याला हे सांगितलंय की एका छान भक्ताच्या जीवनामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी असतात. एक आहे नामाप्रती रुची, एक आहे त्या नामाला आदर करणाऱ्या, त्या नामाला स्वीकार करणाऱ्या असंख्य वैष्णवांची सेवा, आणि तिसरा गुण आहे की त्या नामाप्रती ज्यांना प्रेम आहे, ज्या वैष्णवांप्रती त्यांची मैत्रीची भावना आहे, त्या नामाच्या प्रभावाने आणि त्या वैष्णवांच्या शिकवणीच्या आधारावर साधारण व्यक्तींसाठी, जीवात्म्यांसाठी दया. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू यांनी आपल्या जीवनाद्वारे, स्व उदाहरणाद्वारे नामे रुची, वैष्णव सेवा आणि जीवे दया या 3 गुणांना कसं प्रदर्शित केलं याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. ज्यांनी अशी चर्चा करून आपल्याला समजेल की कशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः एक खूप छान आदर्श भक्त आहेत. यावर आपण चर्चा करणार. तर नामे रुची या विषयावर आधी आपण चर्चा करूया. तर श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती यांचं एक खूप छान वाक्य आहे. भक्ती सिद्धांत सरस्वती आपल्याला म्हणतात की भक्त जप का करतात? तर म्हणतात भक्त जप आपल्या जीवनातले जे पाप कर्म असतात त्यांना नष्ट करण्यासाठी नाही करत. भक्त जप पुण्य कमवण्यासाठी नाही करत. भक्त जप जर एखादा रोग खूप पसरला असेल तर त्याला नष्ट करण्यासाठी नाही करत. जर दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल तर त्या दुष्काळाला कापण्यासाठी जप नाही करत. म्हणतात धनसंपत्ती अर्जन करण्यासाठी नाही करत, काही राज्य कमावण्यासाठी नाही करत, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नाही करत. कारण म्हणतात या सर्व परिस्थितींमध्ये जर आपण अमुक अमुक उद्देशासाठी जर नामजप करत असू तर एका अर्थाने परम स्वामी असलेल्या भगवंतांना आपण आपल्या सेवेमध्ये लावतोय. आणि असं केल्यामुळे आपण आपल्या भूमिका अदला बदल करतोय. आपण सेवक आहोत ते आपण स्वामी बनतोय आणि परमेश्वर जे स्वामी आहेत ते सेवक बनतोय. तर म्हणा अशा प्रकारचा अपराध आपण कधीही करू नये. तर म्हणून भक्तांनी नामजप का करावा? भक्तांनी नामजप करावा तो केवळ एका कारणासाठी की परमेश्वराप्रती आकर्षण निर्माण होऊ दे. परमेश्वराशी नातं आपलं आधीपासून आहे, ते नातं आपण विसरलो असू पण परमेश्वर विसरले नाहीयेत. पण त्या नात्याच्या आधारावर आपली जागरूकता वाढू दे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता निर्माण होऊ दे, त्यांच्याप्रती प्रेम निर्माण होऊ दे. हे केवळ एकमेव कारण आहे नामजप करण्यासाठी. तर श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांनी नामजप कशा कशासाठी केला किंवा त्यांची नामेरुची कशा प्रकारची आहे? तर 2 प्रकारची नामेरुची आहे. एक नामेरुची ही असते ज्यामध्ये ते व्यक्ती स्वतः गातात आणि इतर व्यक्ती कीर्तन करतात. याला पण आपण रुची म्हणू शकतो. आणि दुसरी रुची ही आहे जेव्हा हे व्यक्ती कीर्तनाचं आस्वादन करतायत आणि इतर कोणी व्यक्ती गातायत. तर आपण ह्या दोन्ही घटनांना बघूया श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या जीवनात. तर श्री चैतन्य महाप्रभू हे प्रचार करता करता वाराणसीला पोहोचले आहेत. आणि वाराणसीला जेव्हा पोहोचलेत तेव्हा तिथे आपलं संकीर्तन आरंभ करतायत. तर तिथे कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात जिथे तिथे जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू कीर्तन करायचे तिथे त्यांच्या त्या कीर्तनाच्या मधुरतेने आकर्षित होऊन लोक एकत्र यायचे. आणि खूप त्यांनी बदल घडवला वाराणसीला. तर वाराणसी ही साधारण शंकरजींची भूमी आहे. तिथे काशी विश्वनाथ राहतात. तर म्हणून तिथे मायावादी तत्वज्ञानाचा भरपूर प्रभाव आहे. आणि तिथे त्या काळी एक प्रकाशानंद सरस्वती नावाचे खूप मोठे विद्वान असे संन्यासी राहायचे. तर त्यांच्यापर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा त्यांनी एकदा श्री चैतन्य महाप्रभूंना बोलावून घेतलं आणि त्यांना हा प्रश्न विचारला. तर म्हणतात संन्यासी हैया कर नर्तन गायन भाऊक सब संग लय्या कर संकीर्तन.
म्हणतात तुम्ही संन्यासी आहात आणि एका भावुक व्यक्तीसारखे संकीर्तन काय करतात? म्हणतात वेदांत पठन ध्यान संन्यासीर धर्म, ताहा छाडी करे के न भावुकेर कर्म. तुम्ही संन्यासी आहात, वेदांत पठन करायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे, आणि तुम्ही हे काय रस्त्यावर संकीर्तन वगैरे करताय. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, प्रभू कहे शुनो श्रीपाद इहार कारण, गुरु मोरे मूर्ख देखी कोरिला शासन. याच्यासाठी एक कारण आहे की माझ्या गुरूंनी मला आज्ञा दिली आणि म्हणाले की तुम्ही केवळ नाम जप करा. आणि म्हणतात मूर्ख तुम्ही तोमार नाही वेदांत अधिकार, कृष्ण मंत्र जप सदा येई मंत्रसार. मूर्ख तुम्ही तोमार नाही वेदांत अधिकार. म्हणतात मला मूर्ख बघितलं आणि मला सांगितलं की तू वेदांत वगैरे काही वाचू नकोस, तू केवळ नाम जप कर. आणि या आज्ञेला मी एकदम हृदयाशी धरलं आणि त्या हरे कृष्ण महामंत्राचा जप मी निरंतर सुरू केला. आणि त्याच्यामुळे काय झालं, म्हणतात माझ्या हृदयामध्ये एक वेगळं परिवर्तन निर्माण झालं. हासाये नाचाये मोरे कराय क्रंदन, जपिते जपिते मन करीला पागल. म्हणतात कधी मी हसायचो, कधी रडायचो, कधी नाचायचो, पण माझ्या मनामध्ये वेगवेगळे त्यांनी परिवर्तन केले. मग मी त्या गुरूंकडे गेलो आणि गुरूंना म्हटलं की बा मंत्र दिला गोसाई की बतारा बल, जपिते जपिते मंत्र करीला पागल. मला वेड केलं की काय? तर तेव्हा माझ्या गुरूंनी सांगितलं, हाच त्या हरे कृष्ण महामंत्राचा योग्य प्रभाव आहे. तू हे जे मला सांगतोयस की तुला थोडा वेगवेगळे अनुभव येत आहेत, याचा अर्थ की तू तो नाम जप चांगला करतोयस, तुला खरोखर या मंत्राबद्दल आकर्षण निर्माण झालंय. तर श्री चैतन्य महाप्रभू प्रकाशानंद सरस्वतींसमोर सांगतायत, मला माझी जी रुची आहे ती कशी निर्माण झाली. तर म्हणतात गुरु आज्ञा पालन करून. मला लहानपणापासून काही असं विशेष आकर्षण नव्हतं, गुरूंनी सांगितलं आणि म्हणून मी पालन केलं. मागच्या शनिवारी युवराज हरी प्रभूंनी आपल्याला त्या श्रीरंगमाच्या ब्राह्मणाबद्दल मार्गदर्शन केलं. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्या श्रीरंगमच्या ब्राह्मणाला प्रश्न विचारतात की तुम्ही असं का म्हणताय, शुद्ध शुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मानी, की मी कधी शुद्ध कधी अशुद्ध गीता वाचतो पण मी गुरु आज्ञेचं पालन करतोय. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू खुश होतात. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू का खुश होतात माहितीये, त्या ब्राह्मणावर जरी लोक हसत असतात पण गुरु आज्ञा पालन करून तो करत असतो. आणि श्री चैतन्य महाप्रभूंना स्वतःची ही घटना आठवते की मला पण जेव्हा वेड्यात काढलं होतं, जेव्हा लोक माझ्यावर पण हसत होते, प्रकाशानंद सरस्वती त्यांच्या सर्व संन्यासी शिष्यांसोबत माझ्यावर हसत होते, तेव्हा मला जेव्हा प्रश्न विचारला होता कोणीतरी, तेव्हा मी पण हेच उत्तर दिलं होतं की मी काही करत नाहीये, गुरु आज्ञा पालन करतोय. आणि स्वतःच्या त्या भावनेमध्ये आणि श्रीरंगमच्या त्या ब्राह्मणाच्या भावनामध्ये त्यांना एक साम्यता दिसली. आणि त्यामुळे श्री चैतन्य महाप्रभू त्या श्रीरंगमच्या ब्राह्मणावर अत्यंत खुश झाले आणि त्यांना कृपा दिली. तर हे एक आपण प्रसंग बघू शकतो ज्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू नामे रुची स्वीकार करतात. कृष्णदास कविराज गोस्वामी आदी लीलेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना एका वृक्षाशी तुलना करतात. आणि त्या वृक्षाला जेवढ्या फांद्या आहेत त्या एक एक फांदीची तुलना ते एकेका प्रमुख भक्ताशी करतात. तर म्हणतात त्या मेन वृक्षाला 2 फांद्या आहेत, अद्वैत आचार्य आणि नित्यानंद प्रभू, ह्या 2 पहिल्या फांद्या आहेत. असं करता करता त्यांची जी 5वी फांदी आहे ती म्हणतात ते आहेत वक्रेश्वर पंडित. तर हे वक्रेश्वर पंडित म्हणजे कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतायत की कधी कधी 72 तास सलग नृत्य करायचे. तर त्यांना संकीर्तनाचा एवढा लोभ असायचा की सतत नृत्य करायचे. आणि अनेक वेळा श्री चैतन्य महाप्रभू स्वतः वक्रेश्वर पंडित यांना गाण्यासाठी मदत करण्यासाठी स्वतः गायचे. आणि एक असा प्रसंग दिलाय चैतन्य चरितामृतामध्ये की एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात की वक्रेश्वर पंडित, तुम्ही इतकं कसं काय नाचू शकता आणि तुमच्यामध्ये एवढी शक्ती कुठून येते. आणि हे वक्रेश्वर पंडित जेव्हा ही प्रार्थना श्री चैतन्य महाप्रभूंना करतायत तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, हे वक्रेश्वर पंडित, तुझ्याकडे 2 पंख आहेत कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी, माझ्याकडे तर एकच पंख आहे. जर माझ्याकडे तुझ्यासारखे 2-2 पंख असते
तर कदाचित मी पण आकाशात भरारी घेतली असती आणि कीर्तनाचा रंग आस्वादन केला असता, कीर्तनाचा तो रस आस्वादन केला असता. म्हणजे कुठेतरी श्री चैतन्य महाप्रभूंना असं वाटलं की हे वक्रेश्वर पंडित कीर्तनाचा रस आस्वादन करतायत, तर त्यांना कीर्तनामध्ये नृत्य करण्यासाठी मी गाण्याची सेवा करतो. तर श्री चैतन्य महाप्रभू एका आदर्श भक्ताची भूमिका करतायत की जर कोणाला नृत्यामध्ये रस असेल तर आपण त्यांना गाऊन मदत करू शकतो. सार्वभौम भट्टाचार्यांच्या जीवनात एक फार छान प्रसंग आहे की ही पहिली वेळ आहे जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू हे जगन्नाथपुरीला पोचले आणि जगन्नाथपुरीच्या मुख्य मंदिरामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं दर्शन करण्यासाठी त्या मूर्तींच्या समक्ष आले. आणि ही पहिली वेळ आहे जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं दर्शन करतायत आणि जसं ते श्रीकृष्णांचं दर्शन करतात तर आनंद विभोर होतात, त्यांना एक उत्कंठा निर्माण होते. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात की त्या आनंदाने, त्या उत्कंठेने प्रेरित होऊन श्री चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथजींना आलिंगन करण्यासाठी एक झेप घेतली. पण ते झेप घेता घेता अशी झेप घेतली, एक त्यांनी एक जोरात आवाज दिला. तर आवाजामध्ये काय बोलले ते नाही म्हटलंय, पण हे सांगितलंय की जोरात त्यांनी आवाज दिला आणि झेप घेतली जगन्नाथजींना आलिंगन करण्यासाठी आणि तेवढ्यात जमिनीवर कोसळून पडले. आणि जेव्हा कोसळून पडले तेव्हा तिकडचे आजूबाजूचे सेवक आले आणि ते त्यांना मारून पुन्हा एकदा जागृत करायला लागले, कारण त्यांना वाटलं की हा कोण आला व्यक्ती जो जगन्नाथजींना मूर्तींना, मुख्य मूर्तींना आलिंगन करण्यासाठी असा धावत पळत कसा काय येऊ शकतो कोणी. आणि तिथे म्हणतात सार्वभौम भट्टाचार्य त्यावेळेस सुदैवाने उपस्थित होते. तर तेव्हा असं वर्णन केलंय की हृदय चिंतेन सार्वभौम महाशय एत शक्ती मानुषेर कोण काल नय. सार्वभौम भट्टाचार्य हे खूप मोठे विद्वान पंडित होते आणि सार्वभौम भट्टाचार्यांनी विचार केला, एत शक्ती मानुषेर, हे मनुष्य, साधारण मनुष्यामध्ये अशी शक्ती नसते, असा प्रेम अनुभवणं आणि अशी झेप घेणं. का तर फक्त जगन्नाथजींना आलिंगन करायचं, श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी एवढी शक्ती साधारण व्यक्तींमध्ये नसते. तर हे वर्णन केलंय. तर ह्या 3 प्रसंगांमध्ये आपण बघू शकतो की श्री चैतन्य महाप्रभूंना श्रीकृष्णांप्रती, श्रीकृष्णांच्या नामाप्रती किती खोल अशी एक रुची आहे. दुसरी एक आपण जी बाजू मांडली ती की श्री चैतन्य महाप्रभू इतरांचं कीर्तन ऐकतील. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला जर नामाची रुची असेल म्हणजे केवळ आपणच गाणार आणि इतरांनी फक्त ऐकायचं. पण नाही, नाम रुची म्हणजे जेव्हा इतर लोक गात असतात तेव्हा आपण तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्याच उत्साहाने श्रवण पण करतो. जर कृष्ण लीलेप्रती आकर्षण असेल तर आपण कृष्णलीला बोलण्यामध्ये पण उत्साही असतो आणि श्रीकृष्ण इतर भक्तांकडून ऐकण्यासाठी पण तेवढेच तितकेच उत्साही असतो. तर पुरी इथे जेव्हा रथयात्रा व्हायची दरवर्षी, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी कसे नियोजन केले होते त्याचे की भक्तांचे 4 गट बनवायचे आणि रथासमोर 4 गट असायचे, रथाच्या दोन्ही बाजूला एक एक असे 2 गट असायचे आणि रथाच्या पाठीमागे पण एक गट असायचा. आणि या गटामध्ये पूर्ण पद्धतशीर 2 मृदंग वाजवणारे असायचे, एक मुख्य गायक असायचे आणि काही भक्त असायचे ते नृत्य करणारे असायचे. आणि श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतःचा विस्तार करून त्या प्रत्येक 7 गटाच्या मधोमध असायचे आणि नृत्य करण्यामध्ये सगळ्यात पुढे असायचे, सगळ्यांना प्रेरणा द्यायचे. तर प्रतापरुद्र महाराजांनी एकदा महलाच्या वरून जेव्हा हे दृश्य बघितलं तेव्हा त्यांनी बघितलं की सर्व भक्त एकेका गटामध्ये आहेत, पण श्री चैतन्य महाप्रभू एकटे अशी व्यक्ती आहेत जे 7 गटांमध्ये आहेत. का बरं? कारण श्री चैतन्य महाप्रभूंना अशी काही जाणीव करून नव्हती द्यायची की माझ्यासाठी केवळ अमुक अमुक भक्तच प्रिय आहेत. भक्ताभक्तांमध्ये त्यांना अशी भावना निर्माण करायची नव्हती की मी केवळ याच भक्तांना स्वीकार करतो आणि या भक्तांना स्वीकार नाही करत. परमेश्वर समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिय. श्रीकृष्ण सर्वांप्रती एका भावनेने प्रेम करतात. असं श्री चैतन्य महाप्रभू अद्वैताचार्यांच्या गटामध्ये पण आहेत, वक्रेश्वर पंडितांच्या गटामध्ये पण आहेत, हरिदास ठाकूर एका गटामध्ये गायक होते तिथे पण आहेत, श्रीवास पंडित एका गटामध्ये होते त्या गटात पण आहेत. सगळ्यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी समानतेने आपला संघ दिला. आणि हे दृश्य जेव्हा प्रतापरुद्र महाराजांनी बघितलं तेव्हा पहिल्यांदा प्रतापरुद्र महाराजांना लक्षात आलं, मी ज्यांना एक श्रेष्ठ संन्यासी समजतोय ते तर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि ते जेव्हा दृश्य प्रतापरुद्र महाराजांना दिसलं
तेव्हा हे लक्षात आलं सार्वभौम भट्टाचार्यांना की प्रताप रुद्र महाराजांना पण श्री कृष्ण चैतन्य महाप्रभूंनी दिव्य दृष्टी देऊन एका अर्थाने त्यांना कृपा प्रदान केली आहे, त्यांना आपलंसं केलंय. कारण श्रीकृष्णांचा हा विस्तार, चैतन्य महाप्रभूंचा हा 7 ठिकाणी विस्तार, हा साधारण मनुष्याला दिसणं अशक्य होतं. पण प्रतापरुद्र महाराजांना त्यांनी विशेष कृपा केली. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांचं नाम स्मरण, आपल्या भक्तांचं नाम कीर्तन ऐकण्यासाठी पण तेवढेच तत्पर आहेत आणि तेवढे उत्साही आहेत जेवढे स्वतः गाण्यासाठी आहेत. दुसरी एक घटना आहे की जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू हे संन्यास घेऊन वृंदावनासाठी निघालेत आणि श्री नित्यानंद प्रभू त्यांची दिशाभूल करून पुन्हा एकदा त्याला शांतीपूरला आणतात आणि शांतीपूरला अद्वैत आचार्यांच्या घरी आता श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू जे संन्यासीच्या रूपात आहेत पहिल्यांदा शांतीपूरला आलेत आणि नित्यानंद प्रभू पण आहेत. तर एक त्या दिवशी दुपारी अद्वैत आचार्य त्या दोघांना खूप छान प्रसाद खाऊ घालतात आणि आपण चैतन्य चरितामृतामध्ये त्याबद्दल वाचू शकतो. तर असं सांगितलंय की संन्यास घेतल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू हे बंगालच्या राढ देश या भागामध्ये भ्रमण केले आणि 3 दिवस वृंदावन ज्याच्या भावनेमध्ये, वृंदावनला मी जाणार आहे या भावनेमध्ये त्यांना काही भान नाही राहिलं आणि एका अर्थाने त्यांनी 3 दिवस उपवास केला. अशा प्रकारे संन्यास घेतल्यानंतर 3 दिवस उपवास केल्यानंतर आता शांतीपूरला पोहोचले. त्या दिवशी त्यांनी दुपारी पहिल्यांदा 3 दिवसांनी प्रसाद स्वीकार केलाय. तर श्री चैतन्य महाप्रभूंना थोडा आराम करू दे या उद्देशाने अद्वैताचार्यांनी त्यांना आराम करू दिला. त्यांचे चरण पाद संवाहन मसाज करण्यासाठी तिथे गेले. पण श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले की नाही, तुमचा स्वतःचा पण प्रसाद बाकी आहे, तुम्ही स्वतः प्रसाद घ्या. अद्वैत आचार्यांनी आणि मुकुंद यांनी मग नंतर प्रसाद घेतला श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंनंतर. आणि तेव्हापर्यंत अशी थोडी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ होताच तेव्हापर्यंत एक ती खबर पण पसरली होती शांतीपूरमध्ये की श्री चैतन्य महाप्रभू निमाई आपले ज्यांनी संन्यास घेतलाय आणि त्या कीर्तनातून पण, कटव्याच्या त्या कीर्तनातून पण ते निघून गेले होते महाप्रभू. तर लोक विचार करत होते की कुठे गेले आणि ते आता शांतीपूरमध्ये अद्वैत आचार्यांच्या घरी हे ऐकून असंख्य लोक अद्वैत आचार्यांच्या घरी पण जमा झाले आणि हरी बोल हरी बोल हरी बोल असा एक गर्जना करत होते. तर त्या वातावरणामध्ये अद्वैत आचार्यांनी कीर्तन सुरू केलं आणि श्री चैतन्य महाप्रभू हे अद्वैत आचार्यांचं कीर्तन आनंदाने बघू लागले. तर म्हणतात अद्वैत आचार्य एवढे खुश होते की निमाई जे हरवले होते, जे एका अर्थाने आपल्यापासून दूर गेले होते, कारण संन्यासी झाल्यावर आता ते कुठे जातील आपल्याला माहिती नाही, ते माझ्या घरी आलेत. तर ते गाणं गाऊ लागले. म्हणतात, हे मित्रा, मी तुला काय सांगू आज माझा किती आनंद आहे, आज माझ्या घरी स्वयं श्रीकृष्ण आलेत. असं एक गाणं गाऊ लागले अद्वैताचार्य आणि नाचू लागले. आणि नाचता नाचता मध्येच असे मागे वळायचे आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरणांना स्पर्श करायचे आणि आपल्या डोक्यावर लावायचे आणि पुन्हा नृत्य करायचे आणि श्री चैतन्य महाप्रभू बघायचे की हे सगळं काय चाललंय. 3 तास अद्वैताचार्य अशा प्रकारे खूप छान, खूप आनंदाने नृत्य करत होते. आणि असं करता करता श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये पण एक उतावीळपणा जागृत झाला. तर बघा, महाप्रभू असे बसलेले, त्यांनी सगळे भक्त, नित्यानंद प्रभू नृत्य करतायत, अद्वैत आचार्य नृत्य करतायत आणि त्या नृत्यामध्ये वेगवेगळे ते गीत गातायत. एवढे वेगवेगळे गीत गाता गाता श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये एक उत्कंठा निर्माण झाली आणि काहीतरी बोलायला असे वर उभे झाले आणि खाली कोसळले. आणि जसे ते कोसळले, अद्वैत आचार्यांना भीती वाटली. अद्वैत आचार्यांनी ते कीर्तन थांबवलं आणि आपल्या हातांनी जमिनीवरून अद्वैत आचार्य प्रयत्न करतात की श्री चैतन्य महाप्रभूंना उभं करतील. एकदम असा तो मोठा आवाज पण झाला. श्री चैतन्य महाप्रभूंचं प्रकांड शरीर आहे, त्याचा एकदम जेव्हा कोसळतं तेव्हा आवाज पण झाला. मग अद्वैत आचार्य त्यांना उभं करायचा प्रयत्न करतात. पण मुकुंद हे श्री चैतन्य महाप्रभूंचे खूप जवळचे भक्त आहेत आणि खूप सुंदर गायक आहेत मुकुंद. तर मुकुंदांना लक्षात आलं, ही जी परिस्थिती आहे ही शारीरिक स्तरावर नाहीये की यांना आपण काही पाणी मारू, यांना काहीतरी आपण औषध देऊ वगैरे. यांना कीर्तनाची गरज आहे. आणि अद्वैताचार्यांनी आपलं कीर्तन बंद करून श्री चैतन्य महाप्रभूंना उभं करण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि मुकुंद तेव्हा राधा राणींच्या भावनेमध्ये गीत गाऊ लागले. तेव्हा मुकुंद गातायत,
अगं सखी, मला एक कळत नाही की मला काय झालंय. श्रीकृष्णांच्या प्रेमाचं विष माझ्या अंगामध्ये पूर्ण पसरलंय आणि त्यामुळे माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. माझं मन जळतंय. दिवस रात्र मला झोप येत नाहीये, मला आराम करावासा वाटत नाहीये. आणि जर तुम्हाला कोणाला श्रीकृष्ण कुठे आहेत याचा जर पत्ता माहिती असेल, मला त्वरित सांगा. मी एका पक्षासारखी तिथे उडून जाईन. असं एक त्या काळचं एक गीत असेल, ते गीत गाऊ लागले मुकुंद. आणि ज्या क्षणी मुकुंदांनी हे गीत गाऊ लागले त्यावेळेस ते बेशुद्ध झालेले श्री चैतन्य महाप्रभू पुन्हा एकदा जागृत झाले आणि त्यांच्या शरीरामध्ये कंपन, स्वेद, म्हणजे अत्यंत अधिक प्रमाणात घाम येणे, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक खिन्नता येणे. प्रियकर जेव्हा प्रेयसीपासून दूर होतात, तेव्हा प्रेयसीला खूप खिन्नता येते, की आता पुढे मी प्रियकराला कधी भेटणार. तसं राधाराणी जेव्हा श्रीकृष्णांपासून दूर होतात, तेव्हा राधाराणींना पण तशा भावना उत्पन्न होतात. तशा प्रकारच्या सगळ्या भावना एकाच वेळी श्री चैतन्य महाप्रभूंच्या शरीरामध्ये उत्पन्न झाले. आणि श्री चैतन्य महाप्रभू एकाएकी उभे झाले आणि म्हणाले, मी पण नृत्य करणार. आणि श्री चैतन्य महाप्रभू पण नृत्य करू लागले. आधी अद्वैताचार्य 3 तास नृत्य केले होते संध्याकाळपासून. आणि त्यानंतर ही घटना घडली. आणि त्या घटनेनंतर श्री चैतन्य महाप्रभू यांनी 3 तास नृत्य केलं आणि मुकुंद गात होते राधाराणींच्या भावनेमध्ये. आणि असं सगळं करता करता 3 तास जेव्हा झाले, तेव्हा श्री नित्यानंद प्रभूंना एक लक्षात आलं की 3 दिवसांपासून यांनी उपोषण केलं होतं, उपवास झाला होता. त्याच्यामध्ये आज पहिल्यांदा दुपारी बरोबर जेवले आहेत आणि त्यानंतर आता 3 तास नृत्य केलंय. म्हणजे थोडे महाप्रभू थकले असतील. तर नित्यानंद प्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभूंना असं धरलं आणि तेव्हापर्यंत मग मुकुंदाचं कीर्तन वगैरे त्यांनी थांबवलं आणि श्री चैतन्य महाप्रभूंना भक्तांकडून विनंती केली की कृपया तुम्ही थोडा आराम करा. आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी कुठे त्या दिवशी पहिल्यांदा थोडाफार आराम केला. नाहीतर 3 दिवस सतत वृंदावनाकडे निघाले होते श्री चैतन्य महाप्रभू. तर हे एक अजून एक प्रसंग आहे जिथे नामे रुची श्री चैतन्य महाप्रभू दाखवत आहेत. दुसऱ्यांच्या कीर्तनामध्ये त्यांना आनंद होतोय. तिसरी एक घटना आहे, ही जगन्नाथपुरीतली घटना आहे, की जेव्हा जगन्नाथजी रथयात्रेमध्ये गुंडीच्या इथे निघून येतात. तर गुंडीच्या हे वृंदावनाचं प्रतिनिधित्व करतात. आणि जेव्हा इथे येतात तेव्हा मुख्य मंदिरात जे द्वारकेचं प्रतिनिधित्व करतं, तिथे लक्ष्मीजी आहेत. लक्ष्मीजी म्हणतात, माझे पती कुठे सोडून गेले. तर तेव्हा आजही जर आपण जगन्नाथपुरीला गेलो तर एक तो समारंभ होतो, तिथे एक कार्यक्रम होतो जिथे लक्ष्मी देवींच्या सेविका आहेत. त्या गुंडीच्याला जातात आणि गुंडीच्या मंदिरा आतमध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा गेले तर त्यांच्यासाठी ते वृंदावन आहे. काही 14 दिवसांसाठी तिथे ते वृंदावनात राहतात, कृष्ण, बलराम आणि सुभद्रा. आणि बाहेर जगन्नाथजींचे सेवक, जगन्नाथजींचे पुजारी उभे असतात. काय हो तुम्ही, आमच्या मालकीण बाई आहेत, त्यांच्या स्वामींना तुम्ही न बोलता घेऊन आले आणि असं करत त्यांना बंदी बनवतात. आणि हे सर्व जे सेवक आहेत जगन्नाथजींचे, हे माफी मागतात आणि म्हणतात कृपया आम्हाला माफ करा, उद्या आमच्या स्वामींना तुमच्या मालकीणबाईंच्या समोर आम्ही घेऊन येतो. तर ही लीला बघितल्यावर स्वरूप दामोदर गोस्वामी आहेत, जे वृंदावन वासी आहेत, ते ललिता देवी आहेत. तर ते म्हणतात की राधाराणींचं श्रीकृष्णांवर काय प्रेम आहे बघा, की राधाराणींच्या वृंदावनाप्रती आकृष्ट होऊन श्रीकृष्णांनी आपली ऐश्वर्यमय द्वारका सोडली आणि वृंदावनामध्ये प्रवेश केला. आणि हे जेव्हा वर्णन करत असतात तेव्हा तिथे श्रीवास पंडित असतात. श्रीवास पंडित म्हणतात, अहो काय तुम्ही वृंदावनाची ख्याती गाताय, वृंदावनामध्ये आहे तरी काय. वृंदावनामध्ये केवळ फूल आहेत, वृंदावनामध्ये केवळ काही फळ आहेत, लता आहेत, झाडं आहेत, वृक्ष आहेत, पक्षी आहेत. आणि वैकुंठामध्ये, वैकुंठामध्ये हिरे आहेत, वैकुंठामध्ये सोनं आहे, वैकुंठामध्ये पारसमणी आहे, वैकुंठामध्ये ऐश्वर आहे. आणि जेव्हा ते असं गुणगान करू लागले तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू हसले आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, श्रीवास पंडित, तुम्ही हे जे बोलताय ते खूप योग्य बोलताय, कारण तुम्ही नारद मुनी आहात आणि नारद मुनी हे लक्ष्मी नारायणांचे सेवक आहेत. तर म्हणाले, नारद मुनी असल्या कारणाने बरोबर आहे, तुम्हाला आकर्षण असणारच वैकुंठाप्रती,
पण म्हणाले स्वरूप दामोदर गोस्वामी हे व्रजवासी आहेत. तर स्वरूप दामोदर तुम्हाला काय म्हणायचंय? आणि स्वरूप दामोदर गोस्वामी तेव्हा सांगू लागले, तुम्हाला जे वृंदावन दिसतंय ना, ते फार वर दिसतंय. तर म्हणाले वृंदावनाची जी पूर्ण जमीन आहे ना, ती चिंतामणी आहे. त्यामध्ये अमाप एकेका कणामध्ये अमाप शक्ती आहे तुमच्या इच्छा पूर्ण करायची. म्हणतात वृंदावनामधले प्रत्येक लता, प्रत्येक वृक्ष, प्रत्येक झाड हे कल्पतरू आहे. कुठलीही इच्छा, कुठलंही झाड कोणाचीही पूर्ण करू शकतं. पण म्हणतात गंमत ही आहे की वृंदावनवासी, व्रजवासी अशा या कल्पतरूंना कुठलीच इच्छा कधीच मागत नाही. त्यांना फक्त श्रीकृष्ण पाहिजेत आणि जे वृंदावनामध्ये उपस्थित आहेत. म्हणून त्या झाडांना काय मागायचं किंवा जमिनीला काय मागायचं? म्हणून म्हणतात ते विशेष झाड जे काही फळं देतात ते स्वीकार करतात. ते कल्पतरू झाड जे काही फूल देतात ते ते आनंदाने स्वीकार करतात. म्हणतात वृंदावनामधली प्रत्येक गाय ही कामधेनू गाय आहे. सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. पण म्हणतात वृंदावनवासी व्रजवासींच्या मनामध्ये इच्छाच नाहीये काही. त्यांना जर कृष्ण मिळाले तर त्यांना अजून काय पाहिजे? म्हणून त्यांच्याकडे चिंतामणी जमीन असून ते कधी काही मागत नाहीत. त्यांच्याकडे कल्पतरू वृक्ष असून त्यांना काही मागत नाहीत. आणि कामधेनू गाय असून त्यांना काही मागत नाहीत. पण असं नका समजू की वृंदावनाची जमीन ही खूप साधारण जमीन आहे किंवा वृंदावन हे खूप साधं आहे. म्हणतात वृंदावन आहे ना, वृंदावनामध्ये प्रत्येक शब्द हा गीत आहे. वृंदावनामध्ये प्रत्येक व्यक्ती जेव्हा एक चालतो तेव्हा तो साधारण पाऊल नाही घेत, तो नृत्य करतो. म्हणतात की अशा प्रकारचं हे विशेष वृंदावन आहे. आणि या वृंदावनाबद्दल मी तुम्हाला काय सांगू. तर अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू यांनी स्वरूप दामोदर गोस्वामी आणि श्रीवास पंडित यांच्यामधलं हे खूप सुंदर संभाषण जागृत केलं. आणि जेव्हा वृंदावनाबद्दल स्वरूप दामोदर गोस्वामी सांगू लागले तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये एक दिव्य आनंद उपस्थित झाला. कारण त्यांना लक्षात आलं की खरोखर ही वास्तविक ख्याती आहे की वृंदावनवासींकडे खूप ऐश्वर आहे. पण त्या जसं कोणाच्या घरी सोन्याची समजा जमीन असेल, आणि त्या जमिनीवर जर शेण सारवलं असेल तर ती सोन्याची जमीन दिसत नाही ना. महागडी जमीन आहे, महागडा मार्बल आहे तिथे, पण त्याच्यावर जर शेण सारवलं असेल तर दिसणार. तसं म्हणतात वृंदावनामध्ये वैकुंठापेक्षा अमाप ऐश्वर आहे. पण वृंदावनाचा एक गुण आहे की तिथे श्रीकृष्ण जर असतील तर त्यांना कोणाला काही नको. म्हणून त्या अतिशय सुंदर, अतिशय महागड्या अशा वृंदावनाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर शेण सारवतात. आणि अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींवर मनन करून श्री चैतन्य महाप्रभू हे दिव्य आनंदाला अनुभवू लागले आणि त्यांनी नृत्य सुरू केलं आणि त्यांनी कीर्तन सुरू केलं. आणि तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामी हे गाऊ लागले. आणि अशा प्रकारे सकाळपासून जे नृत्य सुरू केलं होतं ते दुपारपर्यंत गेलं. तर भक्त गातायत आणि श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या गाण्याला आस्वादन करत करत नृत्य करतायत. आणि शेवटी श्री नित्यानंद प्रभूंना लक्षात आलं अशा प्रकारे जर श्री चैतन्य महाप्रभू नाचत राहिले तर महाप्रभूंमध्ये शक्ती आहे नाचण्याची, पण इतर भक्तांचं काय? त्याच्यामुळे त्यांनी एक थोडा इशारा केला. श्री नित्यानंद प्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभूंना धरलं आणि स्वरूप दामोदर गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभूंच्या जवळ जाऊन सांगतात, महाप्रभू तुम्ही अजून नाचू शकता, पण इतर भक्तांमध्ये तेवढी शक्ती नाही आणि आता सर्वांना भूक लागली आहे. जर तुम्ही तुमचं नृत्य जर थांबवलं तर मग आपण एकत्र बसून प्रसाद घेऊ शकतो. आणि मग इतर भक्तांच्या खातर श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांची नामे रुची ही तिथे थोडी स्थिर केली आणि नंतर सर्वांनी मिळून प्रसाद घेतला. तशा प्रकारे आपण नामे रुची श्री चैतन्य महाप्रभूंनी 2 प्रकारांमध्ये अनुभवली याच्यावर चर्चा केली. आता पुढचा जो गुण आहे एका वैष्णवाचा तो आहे वैष्णव सेवा. ज्या नामाबद्दल रुची आहे वैष्णवाला, त्या नामाबद्दल ज्या लोकांना आदर आहे, ज्या लोकांना आकर्षण आहे, त्यांची सेवा करणं. परमेश्वराची सेवा करणं जेवढं महत्वपूर्ण आहे तेवढंच आहे परमेश्वराला जे प्रिय आहेत वैष्णव त्यांची सेवा करणं. तर एकदा पहिली घटना वैष्णव सेवेची की प्रतापरुद्र महाराज यांना सार्वभौम भट्टाचार्यांनी सांगितलं की आता जगन्नाथपुरीत रथयात्रा होणार आहे आणि बंगालचे जे सर्व काही भक्त आहेत ते आता काहीच वेळात इकडे उपस्थित होणार आहेत. तशी प्रतापरुद्र महाराज हे महलावर उभे आहेत आणि इंद्रद्युम्न सरोवर नावाचा एक
पाण्याचं तलाव आहे, जिथे हे सर्व भक्त इथे आता येत आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभूंना तिथे ते भेटतायत. आणि श्री चैतन्य महाप्रभू प्रत्येक भक्ताला भेटतात. कोणाला नमस्कार करतात, कोणाला आलिंगन करतात, कोणाला आशीर्वाद देतात. यथा त्यांचं नातं होतं तथा त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला. आणि त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभू त्या सर्वांना सांगतात की आता सगळे तुम्ही जगन्नाथ मंदिरामध्ये जा, तुम्ही जगन्नाथजींचं दर्शन घ्या आणि नंतर तुमच्यासाठी मी महाप्रसादाचं पूर्ण नियोजन करतो. जेव्हा प्रतापरुद्र महाराज हे बघतात की हे सगळे कुठे चालले, आता हे आता मंदिराकडे चालले आणि तिथे आता महाप्रसाद देणार आहेत श्री चैतन्य महाप्रभू, तर तेव्हा ते एक प्रश्न विचारतात की काय हो, मला एक सांगा, जेव्हा आपण तीर्थस्थानी जातो तेव्हा शास्त्रांमध्ये असं विधान आहे की आपण उपोषण करायला पाहिजे, आपण उपवास करायला पाहिजे आणि उपवास करून आपण थोडं मुंडन करायला पाहिजे. तर तिरुपतीला आजही ती प्रथा आहे ना, तिरुपतीला जेव्हा जातात तेव्हा ज्या सौंदर्याप्रती प्रत्येक व्यक्ती खूप आकर्षित असतो, पण जेव्हा आपण परमेश्वराच्या तीर्थस्थानी चाललोय तेव्हा ज्या सौंदर्याप्रती आपण खूप आकर्षित असतो, ज्या सौंदर्याला टिकवण्यासाठी आपण खूप पैसे खर्च करतो, खूप वेळ खर्च करतो, खूप शक्ती खर्च करतो, त्यांना आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो की जे मला प्रिय आहे ते तुमच्या चरणी, जेणेकरून थोडा त्याग केल्यामुळे कदाचित मला तुमची कृपा प्राप्त होईल. तर हाच प्रश्न प्रतापरुद्र महाराजांनी विचारला. तेव्हा सार्वभौम भट्टाचार्य काय उत्तर देतात? ईश्वरेर परोक्ष आज्ञा क्षौर उपोषण प्रभुर साक्षात आज्ञा प्रसाद सेवन. म्हणतात परमेश्वराने, ईश्वराने एक परोक्ष आज्ञा दिली आहे, एका वेगळ्या पद्धतीने आज्ञा दिली आहे, जी वेदांमध्ये, शास्त्रांमध्ये सांगितली आहे. क्षौर उपोषण, क्षौर म्हणजे मुंडन करणं आणि उपवास करणं. पण म्हणतात त्याच परमेश्वराने आता स्वयं साक्षात एक आज्ञा दिलेली आहे, म्हणतात प्रसाद सेवन, प्रसाद घेतला पाहिजे. आता दोघांमध्ये काय महत्वाचं आहे? म्हणून सार्वभौम भट्टाचार्य पुढे म्हणतात, ताहा उपवास यहाँ नाही महाप्रसाद, प्रभु आज्ञा महाप्रसाद त्यागे है अपराध. जिथे महाप्रसाद उपलब्ध नाहीये तिथे उपवास करणं खूप योग्य आहे. पण म्हणतात प्रभूंनी आज्ञा दिली आहे, परमेश्वरांनी आज्ञा दिली की महाप्रसाद आहे आणि त्या महाप्रसादाचा जर त्याग केला तर आपण अपराध करू. आणि मग शेवटी एक खूप छान श्लोक म्हणतात, विशेष श्री हस्ते प्रभू करे परिवेषण, एतलाभ छाडी कोण करे उपोषण. आणि इथं तर डायरेक्टली स्वयं त्यांनी एक आज्ञा दिली आहे, त्याचं तर आहेच गोष्ट. दुसरं आहे की महाप्रसादाप्रती अपराध नाही व्हायला पाहिजे. आणि नंतर म्हणतात विशेष एक गोष्ट आहे, श्री हस्ते करे परिवेषण. श्री चैतन्य महाप्रभू स्वतःच्या हातांनी त्या सर्व भक्तांना बसवून वाढणार आहेत. विशेष श्री हस्ते करी परिवेषण, एत लाभ छाडी कोण करे उपोषण. हा सुंदर लाभ, अशी सुंदर अमूल्य संधी सोडून कोण उपवास करणार आहे? प्रतापरुद्र महाराज. एका अर्थाने श्री चैतन्य महाप्रभू जरी परमेश्वर असले आणि आपल्या भक्तांचे स्वामी असले, एक संन्यासी असले, पण जेव्हा भक्त त्यांना भेटण्यासाठी अनेक अनेक यत्न करून बंगालमधून जेव्हा जगन्नाथपुरीला पोचायचे तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना आपलं प्रेम दर्शवायचे. तर त्या काळी एकमेकांना प्रेम दाखवण्यासाठी इमोजी नाही आहेत किंवा वेगवेगळ्या खुणा नाही आहेत, जसं व्हॉट्सअपवर खुणा असतात तेव्हा. पण श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात यायचं की 1 महिना 2 महिने चालत हे लोक बंगालवरून आपल्या घरांना, आपल्या शेतीला, आपल्या सर्व व्यवसायाला थांबून इथे पुरीला येत आहेत ते केवळ मला भेटण्यासाठी. म्हणून जरी शब्दांनी जास्ती काही व्यक्त होत नव्हतं, पण श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांच्या हृदयातली भावना ही माहित होती आणि त्यामुळे श्री चैतन्य महाप्रभू स्वतः त्यांना प्रसाद वाढून त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायचे. दुसरी एक घटना आपण चर्चा करूया की काही वर्षांनी श्री चैतन्य महाप्रभू पुरीला आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक इच्छा झाली की मला या हरिनामाचा प्रचार करायचा आहे. पण बंगालमध्ये जेव्हा त्यांनी प्रयत्न केला होता हरिनामाचा प्रचार करायचा, तिथले भट्टाचार्य, चट्टोपाध्याय किंवा तिथले बंडोपाध्याय, मिश्रा असे वेगवेगळे ब्राह्मण कुळातले जे लोक होते ते त्या काळी
कर्मकांडामध्ये, वादविवादाच्या स्पर्धांमध्ये एवढे गुंतलेले होते की तिथे त्यांनी महाप्रभूंना हरिनामाची भेट देण्याची संधी जास्ती दिली नाही. म्हणून जेव्हा आपण नवद्वीप, मायापूर या ठिकाणच्या आपण कीर्तनाबद्दल ऐकतो तेव्हा ऐकतो की श्रीवास अंगणामध्ये हे एकत्रित येऊन एकट्यामध्ये कीर्तन करायचे. साधारण जनतेला तिथे प्रवेश नव्हता, कारण महाप्रभूंना हे माहिती होतं की या लोकांना या हरिनामाची किंमत नाहीये आणि उलट हे लोक याचं हास्य करतील. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये नेहमी एक इच्छा होती की मला असंख्य लोकांना हा हरिनाम द्यायचा आहे. त्यासाठी तर श्री चैतन्य महाप्रभू या जगात आले आहेत, नाम संकीर्तन देण्यासाठी, प्रेम संकीर्तन देण्यासाठी. तर जेव्हा पुरीमधून त्यांना निघायचंय तेव्हा आता काय बहाणा देतील? जर परमेश्वर आहेत आणि सुरुवातीला आपण बघितलं की त्यांना स्व आदर्शाने, स्व उदाहरणाने शिकवायचंय, तर सांगू नाही शकत मला प्रचार करायचा आहे. म्हणून म्हणतात की माझा एक मोठा भाऊ होता विश्वरूप, जो लहानपणी घर सोडून नवद्वीपवरून निघून गेला. त्याला मला शोधायचंय आणि त्याला शोधण्यासाठी आता मला दक्षिण भारतामध्ये भ्रमण करायचंय, तर मला तुम्ही कृपया आज्ञा द्या. तर तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, आहेत तर भगवंत, तर त्यांना माहिती आहे ना, तर म्हणतात विश्वरूप सिद्धी प्राप्ती जाने न सकल, दक्षिण देशे उद्धरिते कोरे न ए छल. म्हणतात श्री चैतन्य महाप्रभूंना माहिती होतं की विश्वरूप या जगातून निघून गेले होते. विश्वरूपनी शंकर अरण्य नावाचं एक नाव स्वीकारून संन्यास स्वीकारला होता आणि पंढरपूर या दिव्य ठिकाणी त्यांनी समाधी पण घेतली होती. तर हे श्री चैतन्य महाप्रभूंना आंतरिक स्तरावर माहिती होतं, तरी पण दक्षिण देशे उद्धारिते कोरेन ए छल ते खोटं बोलले. का बरं? कारण त्यांना दक्षिण देशांना, दक्षिण भारतामध्ये हरिनामाचा प्रचार करायचा होता. तर तुम्ही विचार कराल, प्रभूजी म्हणजे परमेश्वर पण खोटं करतात का? खोटं बोलतात का? हो. आपण पण खोटं बोलतो आणि परमेश्वर पण खोटं बोलतात. पण आपण जेव्हा खोटं बोलतो तेव्हा आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलतो आणि परमेश्वर जेव्हा खोटं बोलतात तेव्हा आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलतात. प्रल्हाद महाराज म्हणतात भागवतामध्ये की न ते विदु स्वार्थ गतीम ही विष्णू. प्रल्हाद महाराज एका प्रार्थनेमध्ये नरसिंहांना म्हणतात की हे जे लोक आहेत ना या जगातले, त्यांना खरा स्वार्थ काय ते माहिती नाही. या माळ्यांना हे नाही माहितीये की या असंख्य झाडांना, त्यांच्या जीवनाच्या झाडांना, या सृष्टीला, 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी या सृष्टीची तुलना एका झाडाशी केली आहे. तर या सृष्टी रूपी झाडाला जर छान छान त्याला वाढायचं असेल तर कुठे या माळींना माहिती नाहीये पाणी कुठे द्यायला लागतं, मुळाला द्यायला लागतं, परमेश्वराची सेवा करायला लागते. तर म्हणतात न ते विदू स्वार्थ गतीम ही विष्णू. स्वार्थ खरा आहे विष्णूंच्या सेवेत, हे या लोकांना माहिती नाहीये. म्हणून आपला खरा स्वार्थ आहे विष्णूंच्या सेवेत. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी खोटं बोलले आणि आपण पण खोटं बोलतो, पण आपण खोटं बोलतो ते स्वतःसाठी आणि श्री चैतन्य महाप्रभू खोटं बोलतात ते त्यांच्यासाठी नव्हे, आपल्यासाठी. तर असं खोटं बोलून श्री चैतन्य महाप्रभूंनी एक दिवशी आपल्या भक्तांना सगळ्यांना जवळ बोलवलं. त्या सर्वांचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, तुम्ही जण मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहात आणि तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, पण मी तुमच्या सर्वांकडून एकच भिक्षा मागतो. मला ही भिक्षा द्या की मला माझ्या भावाला शोधण्यासाठी काही दिवसांसाठी एकटं दक्षिण भारतामध्ये जाण्यासाठी परवानगी द्या. सगळे जण, सगळे भक्त व्याकुळ झाले. कसं काय महाप्रभूंना सोडायचं? आणि तेव्हा नित्यानंद प्रभूंनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन म्हणतात, मी तुम्हाला भेटण्याआधी, आपण ती कथा ऐकलीये, लहानपणीच एक संन्यासी नित्यानंद प्रभूंना भ्रमण करायला त्यांच्या वडिलांकडून भिक्षा मागून घेऊन गेले. तर नित्यानंद प्रभू श्री चैतन्य महाप्रभूंना म्हणतात, मला दक्षिण भारतातले सर्व रस्ते माहिती आहेत, सर्व प्रांत माहिती आहेत, कुठला रस्ता कुठे जातो मला माहिती आहेत, मला तुम्ही सोबत घेऊन जा. 1-2 जणांना घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण तिथे कोणी चोर डाकू असतील जे तुम्हाला कधी काही त्रास देतील, तर तुमची सुरक्षा करण्यासाठी कोणतरी पाहिजे. त्यातला एक मी नक्की, कारण मला सगळे रस्ते माहिती आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, काय आता सांगायचं तुमच्याबद्दल? मी तर एक कठपुतळी आहे आणि तुम्ही माझे धागे खेचणारे व्यक्ती आहात. मी संन्यासानंतर वृंदावनाकडे निघालो तर तुम्ही मला शांतीपूरकडे जाऊन दिशाभूल केली आणि संन्यासाचा दंडा घेऊन मी जेव्हा जगन्नाथपुरीकडे येत होतो शांतीपूरहून, तेव्हा तुम्ही एका ठिकाणी त्या दंडाला 3 तुकडे केले
आणि एका नदीमध्ये फेकून दिले. तुम्हाला जर मी सोबत घेऊन गेलो, याच्या पुढे माझ्या जीवनामध्ये काय काय विचित्र अनुभव येतील मला माहिती नाही, म्हणून तुम्हाला मी घेऊन जाऊ शकत नाही. मग नंतर म्हणतात, अजून हे दुसरे इथे जगदानंद आहेत. तर हे जगदानंद पंडित आहेत, हे माझ्यावर इतकं प्रेम करतात की यांना माझ्याकडून झालेले संन्यास धर्माचे जी काही तपस्या आहे ती स्वीकार होत नाही. तर माझी तपस्या बघून यांचा जीव वर खाली होतो. तर म्हणून यांची नेहमी इच्छा असते की मी नेहमी काहीतरी भोग वस्तू स्वीकारावी, नेहमी आरामात राहावं. तर यांना मी घेऊन जाऊ शकत नाही. म्हणतात, हे मुकुंद, मुकुंदचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की संन्यासी असल्या कारणाने मी दिवसातून 3 वेळा अंघोळ करतो. मी फरशीवर, गादी नसताना फरशीवर झोपतो. हे मुकुंदाला सहन होत नाही आणि मुकुंदाला सहन होत नाही म्हणून मुकुंदाला नेहमी दुःखी असतो मला बघून. तर मी या मुकुंदाला घेऊन जाऊ शकत नाही. मग तिथे एक दामोदर पंडित म्हणून असतात. त्यांना म्हणतात, हे दामोदर पंडित जरी ब्रह्मचारी असले आणि मी संन्यासी असलो तरी मला शिष्टाचार शिकवतात. म्हणतात यांच्या हातामध्ये एक नेहमी छडी असते आणि मला सांगतात की हे असं नाही वागायचं, तसं नाही वागायचं. तर जगन्नाथपुरीमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला एक तरुण मुलगा यायचा आणि महाप्रभूंचं त्या लहान मुलावर खूप प्रेम होतं. आणि त्या लहान मुलाला जवळ घेतल्या कारणाने एक दिवशी दामोदर पंडित नावाचे तिथले जे एक भक्त होते, त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितलं, तुम्ही या मुलाला जवळ घेऊ नका. का बरं? तर म्हणतात, या मुलाची आई ही सुंदर आहे आणि ती विधवा आहे. तर जर तुम्ही या मुलाला जवळ घेतलं तर समाजामध्ये तुमच्याबद्दल अफवा उडतील. समाजाला ना माहिती तुम्ही पवित्र आहात, पण 2 गोष्टींना एकत्र करतील. त्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं की दामोदर पंडित हे ब्रह्मचारी आहेत पण मला उपदेश करतात. तर ते श्री चैतन्य महाप्रभू इथे त्याचा उल्लेख करतात आणि म्हणतात, नित्यानंद प्रभूंना घेऊन जाऊ शकत नाही, जगदानंद पंडितांना घेऊन नाही जाऊ शकत, मुकुंदाला घेऊन नाही जाऊ शकत, आणि दामोदर पंडित हे तर मला पण उपदेश करतात आणि मला सांगतात योग्य काय आणि अयोग्य काय, या लोकांना मी घेऊन जाऊ शकत नाही. तर तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी खूप छान मार्गदर्शन करतात आपल्याला. आपल्याला वाटेल श्री चैतन्य महाप्रभूंनी सगळ्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला परवानगी द्या, मला भिक्षा द्या. आणि आता तर सगळ्यांचं एक एक दोष काढतायत. तुमच्यामध्ये हा दोष आहे. मग प्रेम आहे की काय आहे? म्हणजे आधी ते खोटं बोलले की माझं प्रेम आहे आणि आता खरं वास्तविक सत्य बाहेर येत आहे. तर नक्की सत्य काय? तर तेव्हा कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला सांगतात, इहा सबार वश प्रभु हये ये गुणे, दोषारोप छले करे गुण आस्वादने. दोषारोप छल करे गुण आस्वादने. श्री चैतन्य महाप्रभूंना या प्रत्येक भक्ताच्या प्रेमाचं आस्वादन करायचं होतं आणि त्यांच्या एक एक गुणाला वर्णन करून खर तर त्यांचं श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल किती प्रेम होतं, किती आसक्ती होती, या गुणाला, या त्यांच्या विशिष्ट प्रेमाला त्यांना प्रदर्शित करायचं होतं. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू सगळ्यांसमोर असं म्हणत होते. आणि पुढे म्हणतात, चैतन्य भक्त वात्सल्य अकथ्य कथन, आपने वैराग्य दुःख करे न सहन. चैतन्य भक्त वात्सल्य, श्री चैतन्य महाप्रभूंचं भक्त वात्सल्य अकथ्य कथन, त्याचं कथन आपण नाही करू शकत. श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्या भक्तांशी किती प्रेम आहे ते आपण नाही करू शकत. का बरं? आपणार वैराग्य दुःख करेन सहन. त्यांना आनंद होण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू स्वतःवर दुःख घेत आहेत आणि एकटे चाललेत. एकटे तर आपल्या प्रिय स्वामींचं वैराग्य आणि संन्यास धर्म बघून जे दुःख होत होतं, ते दुःख ते भक्त नाही बघणार. आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं अकथ्य कथन भक्त वाचलं एवढं आहे की आपल्या भक्तांच्या चेहऱ्यावर दुःख बघून श्री चैतन्य महाप्रभूंना दुःख व्हायचं. जर गायीला मारलं तर वासर, आणि वासराला जेव्हा दुःख होतं तेव्हा त्याच्यापेक्षा काही पटीने दुःख गायीला होता. अनेक वेळा मी बघितलंय, जेव्हा आई वडील असतात आणि कधी कधी घरी मुलगा असेल आणि त्याला त्याला थोडं शिस्त लावण्यासाठी थोडं त्याला कडक शब्द बोलतात किंवा कडक त्याच्यासोबत वागणूक करतात. आणि ती कडक वागणूक करत असताना मी बघितलंय, वडिलांच्या
आणि आईंच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. तर कोणाला वाटेल एक तर मारतायत ते खोटंय किंवा हे अश्रू खोटेत. नाही, दोन्ही खरे आहेत. आतापर्यंत त्याला शिस्त नव्हती लावली, हे पण वात्सल्य होतं. आणि आता जेव्हा परिस्थिती एका सीमेपलीकडे चालली आहे, तेव्हा त्या मुलाला शिस्त लावणे हे पण त्यांचं वात्सल्य आहे. पण त्या दुसऱ्या प्रकारच्या वात्सल्यामध्ये त्या मुलाला रडू येतं. त्या दुसऱ्या प्रकारच्या वात्सल्यामध्ये अनेक वेळा त्या मुलाला समजत नाही, की मला माझ्यासोबत अशी ही कडक वागणूक का होते? आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर जी भीती आहे, त्या मुलाच्या चेहऱ्यावर जे दुःख आहे, त्याला बघून आई आणि वडील दोघं त्या मुलापेक्षा जास्ती दुःख अनुभवतात. तर कधी-कधी जे आपले मार्गदर्शक असतात, जे आपले गुरु असतात, ते पण कधी-कधी बघतात, जेव्हा आपण योग्य वागणूक नाही करत आहे, तेव्हा अनेक वेळा आपल्याला कडक शब्दांनी कधी-कधी बोलू शकतात. पण ते जेव्हा आपल्या सोबत जेव्हा कडक शब्द वापरतात, तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला ते कडक शब्द ऐकून जेवढं दुःख होतंय, त्याच्यापेक्षा जास्ती दुःख त्यांना ते कडक, तिखट शब्द बोलताना होतंय. आणि जर कडक शब्द बोलणे अनिवार्य असेल, तरच कडक शब्द बोलला, नाही तर नेहमी गोड शब्दांनी विनंती करून, पाय धरूनच आपले मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतील. तसा विचार करा, श्री चैतन्य महाप्रभू आहे, चैतन्येर भक्त वात्सल्य अकथ्य कथन, आपणार वैराग्य दुःख कोरेन सहन. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांचं दुःख बघवल्या नाही जाणार, म्हणून आपल्या भक्तांना पुरीमध्येच थांबवण्यासाठी दोषारोप छलकळ, त्यांच्यावर असं दाखवतायत की तुमच्यामध्ये दोष आहेत आणि तुम्ही मला त्रास देणार, म्हणून मी तुम्हाला घेऊन नाही जात आहे. पण हे सगळं बोलण्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये किती दुःख होत असेल. म्हणून शेवटचा श्लोक आहे, जे कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, गुणे दोषोद्गार छले सबा निषेधिया, एकाकी भ्रमी बेन तीर्थ वैराग्य कोरिया. दोषोद्गार, दोषांचा उद्गार केला, पण असं छल करत करत सब निषेधिया, त्यांना सगळ्यांना थांबवलं श्री चैतन्य महाप्रभूंनी. आणि एकाकी भ्रमीबेन तीर्थ वैराग्य कोरिया, स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून श्री चैतन्य महाप्रभू हे दक्षिण भारत यात्रेमध्ये प्रचार करण्यासाठी एकटे निघून गेले. तर एकीकडे श्री चैतन्य महाप्रभूंनी शारीरिक स्तरावर वैष्णव सेवा केली आहे, पण इथे आपल्याला काय शिकवतायत माहितीये? आपल्या सोबतच्या वैष्णवांना दुःख नाही द्यायला पाहिजे. तर प्रसाद वाढून आपण त्यांचं दुःख कमी करू शकतो नक्कीच. म्हणून आपल्या मंदिरामध्ये जेव्हा कार्यक्रम होतात आणि जेव्हा आपण बाहेर प्रसाद देत असतो, तेव्हा प्रसाद वाढणाऱ्यांची किती महत्वाची भूमिका आहे, की सगळे भक्त कीर्तनात भाग घेऊन, कथा ऐकून, भगवंतांचं दर्शन घेऊन, पवित्रता अनुभव करून आता बाहेर आलेत. आणि आपण जर त्यांना छान प्रसाद वाढला आणि त्यांना तो चविष्ट श्रीकृष्णांचा प्रसाद मिळाला, तर ती त्यांच्या समाधानाची पराकाष्ठा होणार. खूप उंच स्तरावर त्यांचं समाधान जाणार, की कथा छान झाली, कीर्तन छान झालं, दर्शन तर सुंदरच होतं जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं. आणि आता हा प्रसाद किती चविष्ट आहे, आणि या प्रसाद वाढणाऱ्यांच्या चेहऱ्यावर भावना पण किती खूप छान सुंदर भावना आहेत. तर अशा प्रकारे स्वतःच्या हृदयावर दगड ठेवून श्री चैतन्य महाप्रभूंनी दोषारोप छल करे, अशा प्रकारे त्यांनी वैष्णवांची सेवा केली. याच्यामध्ये आपण जगदानंद पंडितांबद्दल ऐकलं, तर जगदानंद पंडितांबद्दल एक तिसरा प्रसंग आहे वैष्णव सेवेबद्दल, की जगदानंद पंडितांसोबत त्यांची कशी भूमिका आहे. तर जगदानंद पंडित हे श्री चैतन्य महाप्रभूंसोबत नवद्वीप वरून पुरीला आले, जेव्हा पुरीमध्ये संन्यास घेऊन श्री चैतन्य महाप्रभू आले. आणि त्यांचं महाप्रभूंशी एक वेगळं नातं होतं, खूप जवळचं नातं होतं, कारण जुने भक्त आहेत, बंगालचे भक्त आहेत, पुरीमध्ये नवीन नवीन नाही भेटले आहेत. तर एकेकाळी श्री चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथजींचा महाप्रसाद आणि काही जगन्नाथजींचा महाप्रसाद कापड हे शची मातांसाठी त्यांच्या हाताने पाठवले. तर जगदानंद पंडित ते सगळं घेऊन बंगालला गेले. आणि तिथे शांतीपूरमध्ये अद्वैताचार्यांना भेटले, तिथे मुरारी गुप्तांना भेटले, विविध भक्तांना भेटले. आणि तिथे श्रीवास पंडितांसोबत त्यांनी एक छान तेल स्वतः निर्माण केलं. तर त्याच्यामध्ये ते चंदनाचा सुगंध होता, चंदन सुगंधाचा तेल होता तो, जो त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्वास्थ्यासाठी निर्माण केलं. आणि खूप काळजीपूर्वक जेव्हा वापस आले,
तेव्हा एका मडक्यामध्ये जवळजवळ 15 किलो हे चंदनाचं स्वनिर्मित आयुर्वेदिक तेल घेऊन जगदानंद पंडित प्रेमाने ते जगन्नाथपुरीमध्ये घेऊन आले. आणि इथे आल्यावर गोविंद जे श्री चैतन्य महाप्रभूंचे सेवक आहेत त्यांना ते तेल दिलं आणि म्हणाले श्री चैतन्य महाप्रभूंनी रोज जर हे तेल लावलं तर त्यांना पित्त आणि वात याचा प्रकोप होणार नाही. गोविंद यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना दुसऱ्या दिवशी सांगितलं की जगदानंद पंडितांनी तुमच्यासाठी विशेष चंदन सुगंधाचं तेल आणलंय आणि तुम्हाला लावण्यासाठी विनंती केली आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी गोविंदांना सांगितलं मी संन्यासी आहे, मी अशा भोग वस्तू स्वीकार नाही करू शकत. पण त्यांनी एवढी मेहनत केली आहे त्याचा एक योग्य मार्ग सांगतो मी. जगन्नाथ मंदिरामध्ये जगन्नाथजींच्या सेवेमध्ये नवीन नवीन दिवे लावतात रोज. त्या दिव्यांमध्ये जर हे तेल दिलं तर जगन्नाथजींना ते तेल मिळेल आणि हे त्या तेलाचं खूप उत्कृष्ट वापर होईल. तर तू हे जगन्नाथ मंदिरामध्ये दे. आता गोविंद फसले. इथून जगदानंद पंडित विचारणार आणि श्री चैतन्य महाप्रभूंचं हे उत्तर आहे. 10 दिवस निघून गेले. परत एकदा जगदानंद पंडितांनी विचारलं, अरे ते तेल तू दिलंस की नाही? म्हणे दिलं. ठीक आहे. मग त्या दिवशी पुन्हा एकदा श्री चैतन्य महाप्रभूंना गोविंदांनी विनंती केली. आज पुन्हा 10 दिवसांनी जगदानंद पंडितांनी मला प्रश्न विचारलाय. म्हणतात थोडं तरी श्री चैतन्य महाप्रभू ते तेल लावतील. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात मला रोज मालिश करण्यासाठी एका माणसालाच ठेवायला पाहिजे, मग इथे रोज माझी मालिश करतील. आणि म्हणतात जर ते सुगंधी तेल लावून मी बाहेर पडलो आणि दर्शनाला जाता जाता जर कोणी सज्जनांनी माझ्या जवळून जाताना त्या सुगंधी तेलाचा सुगंध घेतला तर म्हणतील हे कुठले संन्यासी आहेत जे महागडे सुगंधी तेलांचा वापर करतात. जसं कोणी संन्यासी असतील आणि त्यांनी जर सेंट किंवा परफ्यूम जर वापरला असेल तर विचार करा ते किती विचित्र वाटतं. कुठे साधेपणाचं जीवन, वैराग्याचं जीवन आणि कुठे असं तेल लावणं आणि कुठे असं अंगाला सुगंध येण्यासाठी काय काय विशेष काय काय करणं. तर गोविंद परत एकदा शांत बसले. दुसऱ्या दिवशी जगदानंद पंडित स्वतः श्री चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी आले आणि म्हणतात मी तुमच्यासाठी तेल आणलंय त्याचं काय झालं? तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले मी ते तेल वापरू शकत नाही, पण मी तुला एक सांगतो, जगन्नाथ मंदिरामध्ये जगन्नाथजींच्या आनंदासाठी दिवे लावतात. त्या दिव्यांमध्ये तू हे तेल दे आणि त्या दिव्यांद्वारे त्या तेलाला छान सेवा मिळेल. तर तेव्हा जगदानंद पंडित एवढे चिडले आणि म्हणाले तुम्हाला कोणी सांगितलं की मी तेल आणलंय? तुम्हाला या खोट्या खोट्या गोष्टी कोण सांगतं मला कळत नाही. आणि लगेच गेले गोविंदाकडे. ते मडकं होतं ज्यामध्ये 15 किलो तेल जपून जगदानंद पंडितांनी आणलं होतं. त्यांनी ते मडकं घेतलं, बाहेरच्या अंगणात गेले आणि त्या तेलाने भरलेलं ते मातीचं मडकं त्यांनी जमिनीवर फोडलं. सगळं तेल वाया गेलं आणि खूप राग करून खूप क्रोध करून जगदानंद पंडित आपल्या घरी जाऊन स्वतःला आपल्या कमऱ्यामध्ये बंद केले आणि त्यांनी कडी लावून घेतली आणि झोपी गेले. 3 दिवस भक्तांनी जगदानंद पंडितांना कधी कुठे बघितलं नाही. 3 दिवस श्री चैतन्य महाप्रभू पण वाट बघतायत की त्यांचा राग शांत होईल. 3 दिवसांनी श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या घरी गेले, बाहेरून कडी वाजवली आणि म्हणाले जगदानंद मी आता जगन्नाथजींचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. दुपारी मी तुझ्या घरी येईन इकडे आणि मी तुझ्या हातचं स्वयंपाक स्वीकारायला खूप आतुर आहे. तू सगळा स्वयंपाक तयार करून ठेव. एवढं म्हणून तिथून निघून गेले. त्यांना माहिती आहे जगदानंद पंडित आहेत, त्यांना माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्यासाठी त्यांनी ते तेल आणलं, पण माझ्यावर पण काही नियम आहेत ना. भक्तांचं श्री चैतन्य महाप्रभूंवर प्रेम आहे, पण श्री चैतन्य महाप्रभू हे समाजाच्या दृष्टीने एक संन्यासी आहेत. त्यांच्याकडून साधारण जनतेचे पण काही अपेक्षा आहेत की संन्यासींनी कसं वागावं. तर त्यांना त्याची पण काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला आपण चर्चा केली की राम आणि श्रीकृष्ण हे कसे आदर्श राजे आणि आदर्श पती यांच्या भूमिकेत आहेत आणि नंतर आपण चर्चा केली कसे श्री चैतन्य महाप्रभू हे आदर्श भक्ताच्या भूमिकेत आहेत. पण या जगामध्ये वर्णाश्रम पद्धती अनुसार एक आदर्श संन्यासीच्या पण भूमिकेत आहेत. त्याच्यामुळे श्री चैतन्य महाप्रभू त्याला स्वीकार नाही करू शकले. पण श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनामध्ये हे माहिती होतं की जगदानंद पंडितांना माझ्याप्रती खूप प्रेम आहे, म्हणून जेव्हा म्हणतील की मला तुझ्याकडून प्रसाद घ्यायचा आहे तर त्यांचा सर्व राग ते आवरतील. आणि तसंच झालं. महाप्रभू मंदिरात गेले दर्शनासाठी आणि जगदानंद पंडित लगेच उठले, आंघोळ केली
सगळे सामग्री घेऊन आले, जगन्नाथजींचा महाप्रसाद पण घेऊन आले. दुपारपर्यंत सगळं तयार केलं आणि श्री चैतन्य महाप्रभू दर्शन घेऊन त्यांच्या घरी आले. त्यांच्यासाठी जगदानंद पंडितांनी एक पान वाढलं. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, अरे तू तर एकच पान वाढलंयस, आज ना आपण एक काम करूया, दुसरं पण पान घे, आपण दोघं सोबत जेऊया. त्या दिवशीपर्यंत श्री चैतन्य महाप्रभूंनी असं कधी म्हटलं नव्हतं. पण महाप्रभू पण बघ कसे आहेत, गोड व्यवहार करतायत. जिथे दुखलंय तिथे अजून थोडं गोड वागावं लागतं. पण जगदानंद पंडित म्हणतात, नाही नाही, मला तुमचं प्रेम माहितीये, तुम्ही आधी प्रसाद घ्या आणि तुमच्या नंतर मी प्रसाद घेईन. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी तेव्हापर्यंत भाजी जी असते ती स्वीकार केली होती. अजून भात डाळ वगैरे स्वीकार नव्हता केलं, तर भाजी स्वीकार केली होती. तर भाजी त्यांच्या ताटातली समाप्त झाली होती. जगदानंद पंडितांनी बघितलं, अरे यांना माझा स्वयंपाक आवडलाय वाटतं आणि खूप आनंदात दिसत आहेत. तर त्यांनी केवळ त्यांना भाजीच वाढली. तर श्री चैतन्य महाप्रभू केवळ भाजी खात आहेत आणि जगदानंद पंडित त्यांना भाजी वाढत चाललेत. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात, या मधुर मधुर प्रसंगात श्री चैतन्य महाप्रभूंनी 10 पटीने जेवण केलं. रोज जेवढं जेवण करायचे त्याच्या 10 पटीने श्री चैतन्य महाप्रभूंनी जेवण केलं. आणि काय केलं जेवण, तर फक्त भाजी. कारण ते तेच खात होते आणि जगदानंद पंडित केवळ तेच वाढत होते. आणि श्री चैतन्य महाप्रभू पण भीतीपोटी काही बोलले नाही आणि ते गप गुमान खातायत. जगदानंद पंडित वाढत चाललेत आणि श्री चैतन्य महाप्रभू गप गुमान खातायत. शेवटी त्यांना वाटलं हे काही संपणार नाहीये. श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं, अरे बापरे, झालं आज खूप झालं, 10 पटीने मी खाल्लंय. आणि नंतर म्हणतात, अच्छा जगदानंद, मला एक कळत नाहीये, जर तू रागात असताना अशा प्रकारचा सुंदर स्वयंपाक करतोस, तर मग याचा अर्थ आहे की तुझ्यावर श्रीकृष्णाची नक्कीच कृपा झाली आहे. आणि मग मी विचार करतोय की जेव्हा तुझ्या राग नसेल तेव्हा तू काय स्वयंपाक करशील आणि श्रीकृष्ण तुझ्याद्वारे त्या स्वयंपाकामध्ये काय स्वाद टाकतील. असं ऐकल्यावर जगदानंद पंडित एकदम खुश झाले आणि जगदानंद पंडितांचा राग पूर्णपणे समाप्त झाला आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या प्रिय भक्ताची सेवा केली. तर कोणा भक्तांना प्रसाद वाढतायत, कोणा भक्तांचा प्रसाद स्वीकार करतायत आणि कोणा भक्तांना दुःख न होण्यासाठी खरं स्वतः वैराग्य दुःख सहन करतायत. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू विविध प्रकारे वैष्णव सेवा करतायत. जेव्हा आपण वैष्णव सेवेबद्दल बोलतो तेव्हा एक अजून चर्चा करायला पाहिजे, सगळ्यात प्रमुख वैष्णव कोण आहेत, सगळ्यात उत्कृष्ट वैष्णव कोण आहेत, आपले गुरु. सर्व वैष्णवांमध्ये प्रधान वैष्णव आहेत आपले गुरु. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या गुरूंची सेवा कशी केली यावर आपण चर्चा करणं खूप गरजेचं आहे. तर श्री चैतन्य महाप्रभू, त्यांचे वडील पुरंदर मिश्र, जगन्नाथ मिश्र हे या जगातून जेव्हा गेले तेव्हा त्यांना श्राद्ध अर्पण करण्यासाठी गया या ठिकाणी, तिथे विष्णू पद आहे, विष्णूंचे चरण चिन्ह आहेत, तिथे जाऊन त्यांनी श्राद्ध अर्पण केलं, त्यासाठी गेले. तर चैतन्य भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे की श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी बघितलं विष्णू पदावर डोंगरासारखे फुलांचे हार होते आणि तिथले सर्व जे ब्राह्मण होते ते त्या विष्णू पदाची खूप स्तुती करत होते. आणि हे सर्व दृश्य बघून, हे सर्व स्तुती ऐकून श्री चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून अश्रू, प्रेमाश्रू, प्रणयाश्रू वाहू लागले. आणि तिथले ब्राह्मण हे बघून विस्मित झाले की आम्ही गंगेचा प्रवाह बघितलाय आणि तसाच एक दुसरा प्रवाह बघतोय की श्री चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून प्रणय अश्रू कसे वाहत आहेत. आणि हे दृश्य चालू असताना तिथे एकाकी श्रीला ईश्वरपुरी उपस्थित झाले. आणि जसं श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री ईश्वरपुरींना बघितलं, त्यांना एक विशेष आकर्षण निर्माण झालं. त्यांनी ईश्वरपुरींना नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला आणि त्यांनी ईश्वरपुरींनी त्यांना आलिंगन केलं. आणि वृंदावनदास ठाकूर आपल्याला सांगतात की दोघांनी एकमेकांना आलिंगन केल्यावर दोघांनी एकमेकांचे पूर्ण वस्त्र प्रेमाश्रूंनी ओले केले. ईश्वरपुरींचे प्रेमाश्रू हे श्री चैतन्य महाप्रभूंच्या शरीरावर आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रेमाश्रू हे ईश्वरपुरींच्या शरीरावर आहेत. आणि दोघे एकमेकांना बघून ओळखले. आणि ईश्वरपुरी म्हणतात की काल रात्री मला एक खूप छान शुभ स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नाची पूर्ती म्हणून आज मला तुमचे दर्शन झाले. आणि म्हणतात ज्या दिवशीपासून मी तुम्हाला नवद्वीप मध्ये बघितलंय त्या दिवशीपासून मला माहितीये की तुम्ही परमपुरुषोत्तम भगवंत आहात. कारण श्री कृष्णांचे दर्शन केल्यावर जेवढा आनंद मला होतो
तेवढाच आनंद तुमचे दर्शन केल्यावर मला होतो. तर अशी कथा आहे की लहानपणी, कारण ईश्वरपुरी हे संन्यासी आहेत, परिव्राजकाचार्य आहेत, प्रचार करत असतात नेहमी. तेव्हा ईश्वरपुरी असं प्रचार करता करता, भ्रमण करता करता एक दिवशी नवद्वीपला पण आले होते. आणि लहानपणी त्यांनी एकदा निमाई यांना बघितलं होतं, आणि आता ही दुसरी भेट आहे. आणि अशा प्रकारे निमाईनी पण म्हणाले की जेव्हा ते म्हणतात की तुम्ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, तर निमाईंनी त्याला काही विशेष प्रतिसाद नाही दिला आणि म्हणाले की ठीक आहे, असं म्हणाले. आणि निमाईंनी त्यांची आज्ञा घेतली आणि नंतर आपलं श्राद्ध वगैरे सगळं करण्यासाठी पुढे गेले. मग दुसऱ्या दिवशी निमाई जिथे राहत होते गयामध्ये काही दिवसांसाठी, कार्यासाठी जेव्हा गेले होते, तिथे स्वयंपाक करत होते. तर एकाएकी परत तिथे ईश्वरपुरी उपस्थित झाले आणि ईश्वरपुरी हे हरिनामाच्या आनंदात होते. आणि तेव्हा वृंदावनदास ठाकूर वर्णन करतात की असे थोडे झुलत होते. त्यांना स्वतःवर नियंत्रण नव्हतं. कृष्ण कृष्ण करत करत, संकीर्तन करत करत त्यांच्या घरी आले आणि म्हणाले, अरे वा, मी किती छान वेळी तुमच्या घरी आलोय, तुम्ही स्वयंपाक करताय. आणि हे दृश्य बघून श्री चैतन्य महाप्रभू निमाई यांना पण खूप आनंद झाला आणि म्हणाले, किती माझं सौभाग्य आहे की तुम्ही माझ्या घरी प्रसादाच्या वेळेस आलात. कृपया तुम्ही इथे बसा आणि मी तुम्हाला प्रसाद वाढतो. तेव्हा ईश्वरपुरी म्हणतात, अहो, जे काही तुम्ही वाढलंय, जे काही तुम्ही बनवलंय ते तुमच्यासाठी बनवलंय. जर तुम्ही मला सगळं वाढलं तर तुम्ही काय खाणार? मग निमाई म्हणतात, नाही, तुम्हाला आधी मी सगळं खाऊ घालतो, नंतर मी स्वतःसाठी पुन्हा एकदा स्वयंपाक करेन. ईश्वरपुरी त्यांना प्रेमाने म्हणतात, तुम्ही जे काही बनवले त्याचे 2 भाग करा. आपण दोघे मिळून खाऊया. मला जास्ती भूक नाहीये. पण निमाई म्हणतात, नाही, माझं सौभाग्य आहे. आधी मी तुम्हाला वाढतो आणि त्यानंतर मी स्वीकार करतो. तर प्रेमाने ईश्वरपुरींना छान स्वयंपाक करून छान प्रसाद वाढतात. आणि तिथे वृंदावनदास ठाकूर म्हणतात, की जेव्हा हे ईश्वरपुरींना वाढत होते, तेव्हा लक्ष्मी देवी नारायणाची सेवा करण्यासाठी, नारायणासाठी स्वयंपाक करण्यासाठी गुपचूप आली. त्यांनी गौर हरी, गौर नारायण निमाईसाठी स्वयंपाक केला आणि गुपचूप तिथून निघून गेले. म्हणून ईश्वरपुरींना चांगला स्वयंपाक करून त्यांना खाऊ घातल्यानंतर जेव्हा ईश्वरपुरी तिथून निघून गेले, तेव्हा मग तो स्वयंपाक जो लक्ष्मी देवींनी बनवला होता, तो गौर नारायण निमाई यांनी तो स्वीकार केला. आणि नंतर एके दिवशी श्री ईश्वरपुरींना निमाई भेटतात आणि त्यांना विनंती करतात, हे ईश्वरपुरी, मी तुम्हाला शरणागत होतो आणि मी तुम्हाला पूर्णपणे समर्पित होतो. कृपया तुम्ही मला दीक्षा प्रदान करा. आणि ईश्वरपुरी किती आनंदात असतात. ईश्वरपुरी म्हणतात, तुम्हाला दीक्षा काय, मी माझे प्राण द्यायला तयार आहे. आणि लगेच ईश्वरपुरी त्यांना आलिंगन करतात, त्यांना जवळ बसवतात आणि त्यांना श्रीकृष्णांच्या नामाचा मंत्र प्रदान करतात. आणि श्री चैतन्य महाप्रभू तो हरिनामाचा मंत्र स्वीकार करून त्यांना प्रदक्षिणा घालतात, त्यांना नमस्कार करतात आणि त्यांना विनंती करतात, कृपया माझ्यावर दृष्टिपात करा, जेणेकरून मी श्रीकृष्णांच्या प्रेमाच्या सागरामध्ये आनंद घेऊ शकतो, श्रीकृष्णांचा आनंद, प्रेम अनुभवू शकतो. आणि ईश्वरपुरी त्यांना आशीर्वाद देतात. आणि अशा प्रकारे या ईश्वरपुरींची सेवा करून श्री चैतन्य महाप्रभू त्यांची आज्ञा घेऊन पुन्हा एकदा नवद्वीपला येतात. तर त्यांनी समर्पण केलं, त्यांच्यासाठी त्यांनी स्वयंपाक केला, ही एक सेवा झाली. आणि आता एक दुसरी फार छान सेवा मी तुम्हाला सांगू शकतो. एक दिवशी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू, हे नंतरची गोष्ट आहे, संन्यास वगैरे घेतल्यानंतरची गोष्ट आहे, पुरीमध्ये बसलेले आहेत, सार्वभौम भट्टाचार्य तिथे उपस्थित आहेत. तेव्हा तिथे गोविंद नावाचे एक भक्त उपस्थित होतात आणि स्वतःची ओळख करून देतात. म्हणतात, ईश्वर पुरी र भृत्य गोविंद मोर नाम, पुरी गोसाईर आज्ञाय आयलू तो मारस्थान. ईश्वरपुरी र भृत्य, मी ईश्वरपुरींचा सेवक आहे. गोविंद मोर नाम, मी गोविंद नावाचा त्यांचा सेवक आहे. आणि ईश्वरांची आज्ञा होती, ईश्वरपुरींची आज्ञा होती की मी तुमची सेवा करू. आणि ईश्वरपुरी आता या जगातून निघून गेले. म्हणजे आपण अनेक वेळा असं ऐकलंय की गुरूंची सेवा ही 2 प्रकारे होते. एक असते वपू सेवा, त्यांच्या शरीराची सेवा, आणि दुसरी असते वाणी सेवा, म्हणजे त्यांच्या इच्छांची सेवा, त्यांच्या शब्दांची सेवा, त्यांच्या शिकवणींची सेवा. तर अनेक वेळा आपल्याही जीवनामध्ये अशी खंत असते की अरे, वपू सेवा आपल्याला आपल्या गुरूंची जास्ती मिळाली नाही,
आणि नुसतं आपल्याला लेक्चरमध्ये हे सगळे सांगतात की वाणी सेवा करायला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी किती वेळा वपू सेवा केली, एकदा फक्त केली आहे. त्यांना प्रसाद खाऊ घातला आणि दीक्षेप्रसंगी त्यांनी शरणागत झाले. त्यानंतर त्यांना ईश्वरपुरीचं दर्शन झालंच नाहीये. आणि आता हा दुसरा प्रसंग आहे. इथे गोविंद येऊन सांगतायत, ईश्वरपुरी या जगातून जेव्हा निघून गेले तेव्हा शेवटच्या क्षणी मी त्यांची सेवा करत होतो. आणि त्यांनी मला सांगितलं की मी या जगातून गेल्यानंतर मला खुश करण्यासाठी श्री कृष्ण चैतन्य यांची सेवा कर. आणि त्यासाठी मी तुमच्या समक्ष इथे उपस्थित आहे. आता श्री चैतन्य महाप्रभूंच्या समोर एक प्रश्न उभा राहिलाय की आपण आपल्या गुरु बंधूंकडून कधी सेवा स्वीकारायची नसते आणि त्यांना एक सेवक म्हणून तर स्वीकारायचंच नसतं. पण दुसरी गोष्ट ही पण आहे की आपल्या गुरूंनी जर शेवटच्या क्षणी काही अपेक्षा केली असेल तर त्या अपेक्षेच्या आधारावरच आपल्याला आपलं पूर्ण जीवन जगायचंय, नाही का? श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतींनी श्री प्रभुपदांना जाण्याआधी एका पत्रात लिहिलं होतं, जर तुम्हाला कधी पैसे मिळाले तर तुम्ही इंग्रजी भाषेत प्रचार करा, पुस्तकं लिहा, याने तुमचंही भलं होईल आणि या संपूर्ण जगाचंही भलं होईल. त्या शेवटच्या शब्दांना आपल्या जीवनाचा आधार बनवून श्रील प्रभुपादांनी प्रचार केला आणि आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ स्थापित केले. तशाच प्रकारे इथे ईश्वरपुरी शेवटच्या क्षणी जाण्याच्या आधी स्वतःच्या सेवकाला, विचार करा, गुरूंचे वैयक्तिक सेवक आहेत ते, त्यांना सांगताय तुम्ही श्री कृष्ण चैतन्य यांची सेवा करा. त्यांना स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं? तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू हा निर्णय स्वतः नाही घेत. अशा प्रकारचे कधी पण कठीण निर्णय घ्यायचे असले, जिथे आपण भ्रमित होतो, तिथे एक सोपा मार्ग आहे. श्रेष्ठ वैष्णवांना विचारायचं. प्रत्येक निर्णय जेव्हा आपण स्वतः घेतो, आपल्याला असं वाटतं की आपण हुशार आहोत, पण आपण प्रत्येक निर्णय स्वतः घेण्यामध्ये अनेक वेळा फसतो. खरं तर काही साधारण निर्णय असतात ते आपण स्वतः घ्यायचे असतात, पण जे खूप कठीण निर्णय असतात ज्याच्यामध्ये आपण भ्रमित होण्याची शक्यता असते, त्याच्यासाठीच तर श्रेष्ठ वैष्णव आपल्या जीवनात आहेत. श्रेष्ठ वैष्णवांना आपण केवळ नमस्कारासाठीच त्यांच्याशी संबंध ठेवू नये, तर त्यांच्या वाणीला आपल्या जीवनामध्ये स्वीकारण्यासाठी पण आपण त्यांच्याशी संबंध ठेवायला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू जे संन्यासी आहेत, जे परम पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि पुरी मधल्या सर्व भक्तांचे नेतृत्व करणारे संन्यासी आहेत, ते काय म्हणतात? सार्वभौम भट्टाचार्यांना म्हणतात, हे काही मला समजत नाही, मला उमजत नाही, तुम्ही सांगा काय करायला पाहिजे. तर सार्वभौम भट्टाचार्य त्यांना शास्त्रांच्या आधारावर उत्तर देतात. म्हणतात, भट्टक हे गुरुर आज्ञा हय बलवान, गुरु आज्ञा न लांघिये शास्त्र प्रमाण. भट्टक हे गुरुर आज्ञा हय बलवान. कितीही काहीही झालं, आपल्या मनामध्ये किती संशय आले, किती विचार, गुरूंची आज्ञा बलवान. माहितीये, आकाशात अनेक अनेक ग्रह आहेत. त्याच्यामध्ये एक ग्रह आहे गुरु ग्रह. गुरु ग्रह आपल्या सर्व ग्रहांमधला सर्वात विशाल ग्रह आहे आणि त्यामुळे त्याचं वजन सगळ्यात जास्ती आहे. तर त्या ग्रहाला गुरु ग्रह का सांगितलंय? बृहस्पती आहेत ना, बृहस्पती. हिंदीमध्ये गुरुवाराला बृहस्पती वार पण म्हणतात. कधी तुम्ही जुन्या हिंदी सिनेमामध्ये जर चुकीने असा डायलॉग असेल तर तुम्ही ऐकाल, ते बृहस्पती वार. तर देवतांचे गुरु बृहस्पती आहेत म्हणून गुरुवार हा बृहस्पती वार आहे. तर तो जो ग्रह आहे तो सगळ्यात मोठा आहे, त्याचं वजन सगळ्यात जास्ती आहे, म्हणून त्याला म्हणतात गुरु, गुरुग्रह. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये जे गुरु आहेत ना, त्यांच्या शब्दांचं वजन बाकी सर्व व्यक्तींच्या शब्दांच्या वजनापेक्षा जास्ती पाहिजे. जर आपण तराजूमध्ये एका ठिकाणी आपल्या गुरूंचे वचन ठेवले आणि दुसरीकडे संपूर्ण जगताचे वचन ठेवले, तरी पण गुरूंच्या शब्दांचं वजन हे सर्वात जास्ती आहे. तर हे सार्वभौम भट्टाचार्य श्री चैतन्य महाप्रभूंना सांगतात आणि तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्याला स्वीकारतात आणि म्हणतात, जर ईश्वरपुरींची ही इच्छा आहे की गोविंद त्यांचे वैयक्तिक सेवक माझ्या सेवेमध्ये उपस्थित राहतील, तर त्यांना मी स्वीकार करतो. आणि त्याच्यासाठी मग श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? म्हणतात, तबे महाप्रभू तारे कैला अंगीकार, आपण श्री अंग सेवाय दिला अधिकार. आपण श्री अंग सेवाय, स्वतःच्या पवित्र अंगाची सेवा करण्याचा अधिकार त्यांनी यांना दिला, गोविंदला दिला. तर मी विचार करत होतो, एक
थोडी मदत करणे, ती सेवा देणं वेगळं आहे. जर काही प्रचार करत असेल श्री चैतन्य महाप्रभू, तर त्यांचा कमंडलू असेल एक संन्यासींचा, किंवा त्यांची उत्तरी असते, बाहेरचे जे वस्त्र असतात ते ठेवण्याचा, ते सांभाळण्याचे सेवा ते देऊ शकत होते. हे कारण नित्यानंद प्रभूंनी कृष्णदास जे दिले होते, काल कृष्णदास दक्षिण भारत यात्रेला, त्याच्यासाठी त्यांनी हे कारण दिले होते की तुम्ही तर तुमच्या बोटांवर हरिनाम महामंत्र मोजत असणार, पण महाप्रभू तुमचे कपडे आणि तुमचा कमंडलू घेण्यासाठी कोणतरी सेवक घ्या. मग ते काल कृष्णदास यांना घेऊन गेले होते श्री चैतन्य महाप्रभू. त्या सेवेसाठी ठेवलं की काय गोविंदाला? नाही, आपण श्री अंग सेवा दिला अधिकार, स्वतःच्या शरीराची सेवा. तर नंतर एका कथेमध्ये येतं की गोविंद रोज श्री चैतन्य महाप्रभूंच्या पाठीला असे नाजूक हाताने दाबायचे, जेणेकरून नृत्य करून श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा थकायचे तेव्हा ते पूर्ण जो थकवा आहे तो पाठीला असं नाजूकपणे हात लावून तो थकवा सगळा निघून जायचा. ते दुसऱ्या एका कथेमध्ये येतं. आणि नंतर इथे लिहिलंय, प्रभुर प्रिय भृत्य करी सबे कर मान. प्रभुर प्रिय भृत्य, आता श्री चैतन्य महाप्रभूंचे हे भृत्य झाले. आधी ईश्वरपुरीचे भृत्य होते, आता श्री चैतन्य महाप्रभूंचे भृत्य झाले सबे करी मान. गोविंद यांच्यामध्ये पण बघा काय विशेषता आहे की जरी ते श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रिय सेवक आहेत, पण सगळ्या वैष्णवांना त्यांनी मान केला आणि म्हणाले सकले वैष्णवेर गोविंद करे समाधान. सगळ्या वैष्णवांना समाधान करण्याची शक्ती गोविंदामध्ये होती. तर अशा या प्रिय गोविंदानी आपल्या गुरूंची आज्ञा पालन केली, तर त्यांचा मोठेपणा आहे. गुरूंची सेवा करता करता गुरूंच्या शिष्यांची म्हणजे स्वतःच्या गुरुबंधूंची पण सेवा गोविंदानी स्वीकार केली. आणि दुसरीकडे श्री चैतन्य महाप्रभूंनी दाखवलं वैष्णवांची कृपा करायची आहे, त्यांचा प्रसाद स्वीकारून, त्यांना प्रसाद वाढवून, त्यांच्या दुःखाला न सहन करता स्वतःचं दुःख घेऊन, आणि सर्वात श्रेष्ठ वैष्णव म्हणजे गुरु आहेत, त्यांची वपू सेवा पण केली त्यांनी जेव्हा शक्य होती तेव्हा. पण आता जेव्हा ईश्वरपुरी या जगातून निघून गेलेत तेव्हा त्यांची वाणी सेवा पण केली. आणि एका अर्थाने स्वतःच्या गुरु बंधूला स्वतःच्या शरीराची सेवा देणं काही सोपं काम नव्हे. आणि ते पण श्री चैतन्य महाप्रभूंना. पण आपल्या गुरु महाराजांची गुरुर आज्ञा है बलवान. भट्ट कहे गुरुर आज्ञा है बलवान. गुरु महाराजांची आज्ञा आहे ना, मग आपल्या मानसिकतेला, आपल्या इच्छांना मागे करून गुरूंच्या वाणीला जास्ती प्राधान्य देण्याचं काय टोक आहे बघा. स्वतःच्या गुरुबंधूला सेवा देणं, पण त्याचं एकच कारण आहे, त्याच्यामध्ये लोभ नाही, त्याच्यामध्ये एकच कारण आहे की गुरूंच्या आज्ञेचं पालन. तर किती कठीण गोष्ट आहे. तर ही झाली वैष्णव सेवा. आता तिसरी एक गोष्ट आहे ती आपण बघणार आहोत, ती आहे जीवदया. तर एक छान भक्ती विनोद ठाकूर एका त्यांच्या भजनामध्ये म्हणतात, गौरनाम गौरधाम गौर रूप गुण, अपराध नाही माने तारे ते निपुण. म्हणतात गौर नाम, गौर धाम, गौर रूप गुण. श्री गौरांग महाप्रभूंचं नाम गौरांगा गौरांगा गौरांगा. गौर नाम, गौरधाम मायापूर, मायापुरामध्ये कुठलाही अपराध नाही. गौररूप गुण, श्री चैतन्य महाप्रभूंचं जे हात असे वर करून जे रूप आहे आणि त्यांचे गुण आहेत. गौर नाम गौरधाम गौर रूप गुण, अपराध नाही माने तारे ते निपुण. हे कधी अपराध नाही मानत आणि तुमच्या आम्हा पतित जीवांना आध्यात्मिक जगताला तारण्यासाठी निपुण आहेत हे. तर असे हे श्री चैतन्य महाप्रभू आहेत ज्यांचं वर्णन केलंय की निपुण आहेत. कशात निपुण आहेत? पण अपराध नाही मानण्यामध्ये ते निपुण आहेत. तर अशा प्रकारे हे श्री चैतन्य महाप्रभू आहेत. हे पूर्ण दक्षिण भारत यात्रा कशासाठी केले त्यांनी? एका कारणासाठी की त्यांना पूर्ण दक्षिण भारतामध्ये प्रचार करायचा होता. आणि जसं मी सांगितलं, बंगालमध्ये त्यांनी जे नाही करू शकले ते त्यांनी दक्षिण भारतात केलं. तर म्हणतात, नवद्वीपे जेई शक्ती ना कैला प्रकाशिते, सेई शक्ती प्रकाशी निस्तारिला दक्षिण देशे. नवद्वीपे जेई शक्ती ना करीला प्रकाशे. नवद्वीपमध्ये जी त्यांची शक्ती ते नाही दाखवू शकले, दक्षिण देशे प्रकाशिला, ती शक्ती त्यांनी दक्षिण देशामध्ये प्रकाशित केली आणि तिथे प्रचार केला. तिथली आपण एक कथा बघू. तिथली एक कथा आपण उद्या चर्चा करणार आहोत.
पण आजच्या या चर्चेच्या संबंधामध्ये आपण एक कथा बघणार आहोत. एका ठिकाणी गेले, तिथे कूर्म ब्राह्मण राहत होते. या कूर्म ब्राह्मणावर त्यांनी काय कृपा केली ते आपण उद्या बघणार आहोत. पण या कूर्म ब्राह्मणावर कृपा केल्यावर ती थोडी अशी तिथे ख्याती पसरली त्या गावामध्ये, की एक खूप मोठे संन्यासी आले आहेत आणि ते खूप कृपाळू आहेत आणि नेहमी परमेश्वराच्या प्रेमामध्ये मग्न असतात. तर हे ऐकून तिथे त्या गावामध्ये वासुदेव नावाचे एक व्यक्ती होते आणि त्या वासुदेवाला पूर्ण शरीरावर कुष्ठरोग झाला होता. आणि कुष्ठरोग झाल्यामुळे त्यांचं शरीर हे खूप विचित्र दिसत होतं आणि त्यांच्यातून एक दुर्गंध यायचा. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी ते इथे इथपर्यंत वर्णन करतात की त्या वासुदेव नामक गृहस्थाच्या शरीरावर असे छोटे छोटे किडे होते. जे ते कुष्ठरोगामुळे जे शरीर असं खराब झालं होतं त्याच्यामध्ये किडे होते. पण यांची चेतना बघा कशी होती. चालता बसता एखाद वेळेस कधी तो किडा त्यांच्या शरीराच्या त्या जखमेवरून खाली पडायचा, तेव्हा या व्यक्तीची विशेष चेतना अशी होती, त्यांना वाटायचं परमेश्वराने या किड्याला जगण्यासाठी माझ्या शरीराच्या जखमांचं स्थान दिलंय, तर त्याचा तो अधिकार आहे. जेव्हा तो किडा खाली पडायचा तेव्हा ते ब्राह्मण त्या किड्याला धरायचे आणि पुन्हा एकदा त्या जखमेवर ठेवायचे. अशा या चेतनेमध्ये हे वासुदेव होते. त्यांनी जेव्हा ऐकलं एके रात्री की श्री कृष्ण चैतन्य नावाचे एक संन्यासी आले, त्यांना खूप उत्कंठा निर्माण झाली आणि त्यांना वाटलं मी या संन्यासीचे दर्शन घ्यायला पाहिजे. आणि सकाळी उठून कूर्म ब्राह्मणाच्या घरी धावत पळत आले. पण तेव्हापर्यंत श्री चैतन्य महाप्रभू त्या जागेवरून निघून गेले होते. तर जेव्हा कूर्म ब्राह्मणाने सांगितलं की श्री चैतन्य महाप्रभू निघून गेले आहेत, वासुदेव ते जे कुष्ठरोगी व्यक्ती आहेत ते तिथेच असे कोसळून पडले. कृष्ण कृष्ण माझा किती दुर्भाग्य आहे असं म्हणून तिथे कोसळले. आणि श्री चैतन्य महाप्रभू पुढे कुठेतरी निघून गेले होते. पण त्यांच्या हृदयामध्ये ती जाणीव झाली आणि एकाकी अचानक श्री चैतन्य महाप्रभू त्या वासुदेव ब्राह्मणाला दर्शन देण्यासाठी तिथे उपस्थित झाले. आणि त्यांनी काय केलं असेल, या कोमळ हृदयाच्या दयाळू चेतनेच्या वासुदेवाला श्री कृष्ण चैतन्य जे खूप सुंदर आहेत, त्यांनी या वासुदेव कुष्ठरोग्याला आलिंगन केलं, घट्ट आलिंगन केलं. पण जसंच श्री चैतन्य महाप्रभूंनी घट्ट आलिंगन केलं, त्याचा सर्व कुष्ठरोग पूर्णपणे समाप्त झाला. त्याला एक खूप सुंदर आकर्षक शरीर मिळालं. आणि तेव्हा हे जे वासुदेव आहेत ते म्हणतात की आजपर्यंत जे सगळ्यात पापीतले पापी लोक होते ते पण माझ्या जवळ येत नव्हते, कारण त्यांना माझ्या शरीराचा जो विचित्र रूप झालं होतं आणि माझ्या शरीराचा जो दुर्गंध येत होता तो असह्य असायचा. अशा असह्य रूप आणि असह्य दुर्गंध असलेल्या व्यक्तीला आज तुम्ही येऊन आलिंगन केलं आणि त्याला असं हे सुंदर शरीर दिलं. याचा अर्थ एवढी कृपा केवळ परमपुरुषोत्तम भगवंतच करू शकतात. अशी शक्ती, असा विशाल दृष्टिकोन केवळ परमेश्वराचाच असू शकतो. मला माहिती नाही तुम्ही कोण आहात, पण माझ्या दृष्टीने तुम्ही परमेश्वर आहात. आपल्या इस्कॉनमध्ये एक परमपूज्य राधा गोविंद स्वामी महाराज आहेत. तर ते राधा गोविंद स्वामी महाराज एका त्यांच्या प्रवचनामध्ये एक कथा सांगतात. म्हणतात की त्यांचे एक दुसऱ्या संप्रदायातले एक मित्र आहेत, ते पण संन्यासी आहेत. तर दोघं हे राधा गोविंद महाराज इस्कॉनमध्ये आहेत, ते मित्र दुसऱ्या एका संप्रदायामध्ये आहेत, पण संन्यासी असल्या कारणाने एक दुसऱ्यांचे मित्र आहेत. तर एक दिवशी राधा गोविंद महाराजांनी श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल त्यांना एक कथा सांगितली आणि सांगितली की लहानपणी बालपणी जेव्हा हे पाठशाळा गुरुकुलामध्ये जेव्हा होते श्री चैतन्य महाप्रभू, तेव्हा त्यांचे एक मित्र होते. आणि एक दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी व्याकरणावर काही एक पुस्तक लिहिलं होतं, स्वतःचे काही विचार मांडले होते आणि होडीने प्रवास करत होते गंगेवर. आणि ते प्रवास करताना त्यांनी स्वतःचं ते पुस्तक आपल्या मित्राला दाखवलं. त्या मित्रांनी ते बघितलं ते पुस्तक आणि म्हणाले, बाप रे, हे काय सुंदर लिहिलंयस ते पुस्तक, तू सगळं छान लिहिलंयस. आणि हे म्हणताच त्यांनी हे पण म्हटलं निमाईला, तू हे पुस्तक एवढं छान लिहिलंयस की मी जे पुस्तक लिहिलंय ते कोण वाचणार. तू जर आपल्या गुरूंना तुझं हे पुस्तक दाखवलं तर तुझ्या पुस्तकाची तर प्रशंसा होणार आणि माझ्या पुस्तकाला कोण वाहवा करणार. असं जेव्हा निमाईनी ऐकलं तेव्हा निमाईनी आपल्या हाताने लिहिलेलं पुस्तक तत्क्षण नदीमध्ये वाहून दिलं.
आणि नदीमध्ये वाहण्याचं काय कारण होतं, की जर माझ्या पांडित्यामुळे, माझ्या हुशारीमुळे माझ्या मित्राला त्रास होतोय आणि माझ्या मित्राला असं वाटतंय की आता त्याचं पुस्तक कोण वाटणार, तर माझं पुस्तक मी नदीत टाकलं. तर ती पहिली सृष्टी होती, लेखी सृष्टी श्री चैतन्य महाप्रभूंची, जी श्री चैतन्य महाप्रभू नदीमध्ये वाहिली. आणि दुसरी सृष्टी आहे शिक्षाष्टक. तर दोनच गोष्टी आहेत ज्या श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः लिहिल्या आहेत. एक नदीमध्ये वाहिली. ही गोष्ट जेव्हा राधा गोविंद महाराजांनी त्यांच्या संन्यासी मित्राला सांगितली, तेव्हा त्यांचे संन्यासी मित्र म्हणाले, हे जे श्री चैतन्य आहेत ना, हे परमेश्वर आहेत. राधा गोविंद महाराजांनी त्या क्षणापर्यंत त्यांना हे नव्हतं सांगितलं की श्री चैतन्य महाप्रभू पण परमेश्वर आहेत. पण हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांनी विचार केला, असं कसं काय? तर म्हणाले, का बरं असं तुम्ही म्हणताय? तर म्हणतात, केवळ परमेश्वरच अशा प्रकारच्या विशाल दृष्टिकोनाचे असू शकतात. साधारण माणूस आपल्या मित्राला काय वाटेल म्हणून स्वतःची सृष्टी कधी नष्ट करत नाही. म्हणतात केवळ परमेश्वर एवढे निर्मत्सरी असू शकतात की त्यांनी स्वतःच्या पुस्तकाला वाहून दिलं. तसंच हे इथे जे वासुदेव ब्राह्मण आहेत ते म्हणतात की तुम्ही मला अशा पतित जीवाला जे जवळ घेतलं, याच्यावरून मला लक्षात आलं की तुम्ही परमेश्वर आहात. आणि असं म्हणताच ते वासुदेव एवढे नम्र आहेत, त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की तुम्ही मला कृपा दिली की नाही आणि तुम्ही माझं पूर्ण परिवर्तन केलं की नाही. आता ही बातमी पूर्ण गावात पसरणार आणि सगळेजण माझी प्रशंसा करणार आणि म्हणणार, अरे वा, तुला अभिमान नाही व्हायला पाहिजे ना. तुला मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा केव्हा तू प्रचार करशील, मायक्रोफोन आहेत आणि त्या मायक्रोफोन मधून एक वायर एका स्पीकर मध्ये चालली आणि त्या स्पीकर मधून आवाज येतोय आणि लोक तो स्पीकर मधून आवाज ऐकत असतात, तर त्यांना वाटतं की स्पीकर बोलतोय, की स्पीकर नाही बोलत, स्पीकर निर्जीव आहे. तसे आपण निर्जीव आहोत. जेव्हापर्यंत आपण श्रीकृष्णांच्या नामाला धरून ठेवू, जेव्हापर्यंत आपल्या गुरूंच्या वाणीला आपण धरून ठेवू, तेव्हापर्यंत आपल्यामध्ये आपल्या प्रचाराचा अभिमान कधी येणार नाही. पण नक्कीच जेव्हा श्रीकृष्णांना आणि आपल्या गुरूंच्या वचनांना आपण विसरू, तेव्हा आपल्याला वाटेल, अरे, या लाऊडस्पीकर मधून जो आवाज येतोय त्या लाऊडस्पीकर मध्ये काहीतरी विशेष शक्ती दिसते. आणि हळूहळू हळू तो जो मूळ आवाज आहे मायक्रोफोनच्या जवळ जो आहे, तो जेव्हा शांत होईल तेव्हा लाऊडस्पीकर आपोआप बंद पडेल आणि मग काही दिवसांनी सर्व लोकांना खरं अस्तित्व, खरी वास्तविकता कळेल. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी अशा प्रकारे अनेक अनेक लोकांना दक्षिण भारतामध्ये तारण केलं. तर कसं तारण करायचे? एक तर असं भेटून तारण करायचे, कोणाला आलिंगन करून तारण करायचे, पण अधिकांश लोकांना कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, कीर्तन करता करता कृष्ण 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 हे राम राघव राम राघव राम राघव रक्ष माम कृष्ण केशव कृष्ण केशव कृष्ण केशव पाही माम. अशा प्रकारे संकीर्तन करत करत श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये यात्रा करतायत. आणि कोणी पण व्यक्ती असं दिसला तर त्यांच्यावर दृष्टीपात करताय, म्हणतात, हरी 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 बोला, हरी बोला. आणि ते व्यक्ती श्री चैतन्य महाप्रभूंचा तो चेहरा बघून, एका चंद्रासारखा उज्ज्वल चेहरा बघून ते हरी हरी जेव्हा बोलायचे, स्वतः प्रेमाने एवढं बोलायचे, ते व्यक्ती प्रेमाकुळ व्हायचे आणि त्याच्यामध्ये प्रेम निर्माण व्हायचं आणि ते पण हरी 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 असं करत करत त्यांच्या गावी जायचे. आणि त्या व्यक्तीचं दर्शन जे जे व्यक्ती त्या गावी घ्यायचे, त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हायचं. आणि ते व्यक्ती त्यांच्या त्यांच्या गावी जेव्हा जायचे तेव्हा त्या व्यक्तींमध्ये प्रेम निर्माण व्हायचं. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंनी केवळ आपल्या दृष्टीपाताने संपूर्ण दक्षिण भारतामध्ये वैष्णवता पसरवली. आजही आपण बघू शकतो दक्षिण भारतामध्ये सगळे मंदिर आहेत. आणि दक्षिण भारतामध्ये विष्णू, कृष्ण, राम यांचे सगळे तिरुपती, गुरुवायूर, रामेश्वरम, उडुपी हे सगळे दक्षिण भारतातले मंदिर, या सगळ्या प्रांतांमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या दृष्टीने आणि आपल्या हरिनामानी, संकीर्तनाने कृष्ण प्रेम याचा प्रचार केला. आणि कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, पूर्ण 2 वर्ष ही दक्षिण भारत यात्रा सुरू होती. या 2 वर्षभरामध्ये जिथे कुठे श्री चैतन्य महाप्रभू गेले, केवळ आपल्या दृष्टीने आणि केवळ नाम संकीर्तनाने असंख्य लोकांना त्यांनी कृष्ण प्रेम दिलं. तर ही श्री चैतन्य महाप्रभूंची जीवे दया, नामे रुची, वैष्णव सेवा आणि जीवदया. तर प्रभू श्री कृष्ण हे जेव्हा वृंदावनात होते, नंद महाराजांचं प्रेम अनुभवत होते, यशोदा माईंचं प्रेम अनुभवत होते. पण त्या ठिकाणी जेव्हा ते प्रेम अनुभवतायत, तेव्हा त्यांना जगाची चिंता होती का? पांडवांची चिंता होती का? जर पांडवांची चिंता नसती तर एक, जेव्हा
आपण एका व्यक्तीशी बोलतोय आणि एका व्यक्तीशी प्रेमाचं आदान प्रदान करतो तेव्हा संपूर्ण जगाला आपण विसरतो. पण श्रीकृष्ण तसे नव्हते. म्हणून राधा राणींच्या बाहूंमध्ये जेव्हा श्रीकृष्ण आलिंगन करतायत तेव्हा पूर्णपणे राधा राणींना प्रेम देतायत, पण त्याच क्षणी पूर्णपणे तुम्हा आणि आम्हांबद्दल पण चिंता करतायत की हे सगळे जीवात्मे वैकुंठाला गोलोक वृंदावनाला सोडून भौतिक जगतामध्ये वावरतायत आणि भौतिक सुख अनुभवण्यासाठी काय काय प्रयत्न करतायत. आपण हे असं करू शकत नाही, पण श्रीकृष्ण तसं करू शकतात. तसंच श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा नवद्वीप मध्ये आहेत तेव्हा अद्वैत आचार्य, हरिदास ठाकूर, श्रीवास पंडित या सगळ्यांचं प्रेम अनुभवत आहेत. घरी यशोदामाई शच्ची मातेच्या रूपात आहे, त्यांचं प्रेम स्वीकार करतायत. विष्णुप्रिया देवी आहेत, त्यांचं प्रेम स्वीकारतायत. पण या सगळ्यांचं प्रेम स्वीकारता, आंतरिक भक्तांचं प्रेम स्वीकारता स्वीकारता त्यांच्या मनामध्ये ही पण एक भावना आहे की या जगाचं काय, महाराष्ट्रातल्या भक्तांचं काय, पृथ्वी ते अचेत नगरादी ग्राम, जेवढे नगर आणि एवढे ग्राम या पृथ्वीवर आहेत त्यांचं काय. त्यामुळे एकेकाळी जसं श्रीकृष्ण या जगताची चिंता करता करता त्यांना नंद महाराज, यशोदामाई आणि राधाराणींकडून मिळणारं प्रेम त्यांनी थोडं पॉज केलं, त्यांना थांबवलं आणि म्हणाले मी थोडी जगाची चिंता करतोय, आणि तिथून निघून गेले. तशाच प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू शची माता, विष्णुप्रिया देवी, अद्वैत आचार्य, हरिदास ठाकूर आणि श्रीवास ठाकूर, मुरारी गुप्ता, चंद्रशेखर आचार्य या सगळ्यांचं प्रेम अनुभवता अनुभवता एक दिवशी तुम्हा आम्हांना प्रेम देण्यासाठी तिथून बाहेर पडले. त्यांनी संन्यास स्वीकारला आणि या सगळ्यांपासून 8 महिने दुरावा सहन करून 4 महिने केवळ चातुर्मासामध्ये त्यांच्यासोबत संगत केला आणि आम्हाला सगळ्यांना कृष्ण प्रेम देण्यासाठी, नाम संकीर्तन देण्यासाठी पूर्ण भारतात त्यांनी भ्रमण केलं. कधी दक्षिण भारताला गेले, कधी वृंदावनाला गेले, कधी वाराणसीला गेले, कधी प्रयागला गेले, पण नेहमी प्रचार कार्यामध्ये जीव दया ही केली. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की श्रीकृष्ण जेव्हा वैकुंठात असतात तेव्हा पण या जगाची चिंता करतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. की श्रीकृष्ण वैकुंठातून जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माचा नाश होतो तेव्हा या जगात येतात ना. मग जेव्हा वैकुंठात होते तेव्हा लक्ष्मी देवींना प्रेम करत होते की आपल्या भौतिक जगाकडेच बघत होते? नाही, लक्ष्मी देवींना पण प्रेम करत होते आणि तुम्हा आम्हांवर दया पण करत होते. तसं श्री चैतन्य महाप्रभू आहेत, दोन्ही गोष्टी एकत्र करू शकतात. तर नाम संकीर्तनामध्ये राधाराणींच्या भावनेमध्ये श्रीकृष्णांना प्रेम अर्पण करतायत आणि श्रीकृष्णांचं प्रेम आस्वादन करतायत आणि तेच करता करता नामे रुची करता करता तुम्हा आणि आम्हांना जीवे दया पण करत आहेत. अशा प्रकारे एक उत्कृष्ट भक्ताच्या भूमिकेमध्ये श्री चैतन्य महाप्रभू नामे रुची केली, वैष्णव सेवा केली आणि जीवे दया पण केली. आणि हे श्री चैतन्य महाप्रभूंचं खूप उत्कृष्ट एक गुण आहे. उद्या आपण सकाळी चर्चा करणार आहोत की श्री चैतन्य महाप्रभू कसे उत्कृष्ट गुरु आहेत आणि कशा प्रकारे एका छान गुरूंची भूमिका त्यांनी पार पाडली. तर जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय, जय श्री श्री चैतन्य महाप्रभू की जय, श्री नित्यानंद प्रभू की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे. हरि 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 बोल.